Hello everyone and welcome to this session dear friends. तर आपण डिअर फ्रेंड्स कालच्या सेशनमध्ये जे आपण रिव्हिजन सेशन स्टार्ट केलं आहे तर कालच्या रिव्हिजन सेशनमध्ये आपण बरेच टॉपिक जे आहेत ते बरेच टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले टॉपिक आपण कालच्या सेशनमध्ये रिवाइज केलेले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. तर डिअर फ्रेंड्स आपण आजच्या सेशनमध्ये जे आपले राहिलेले टॉपिक आहेत तर आपण त्याच्यामध्ये जे पार्ट केले होते तर त्या पार्टमध्ये जे आपल्या कालच्या सेशनमध्ये जे राहिलेले जे टॉपिक आहेत तर ते टॉपिक आपण आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करू. तर निश्चितच आपल्या सर्वांना याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये डिअर फ्रेंड्स फायदा होईल. तर चला बघा आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सर्वांना रिक्वेस्ट आहे आपल्या नेहमीप्रमाणेच आपण सर्वांनी आपले जे ऑडिओ आहेत तर ऑडिओ मात्र काय करा 100% डिअर फ्रेंड्स बंदच ठेवा. ऑडिओ चालू करू नका आणि व्हिडिओ पण चालू करू नका डिअर फ्रेंड्स. आपले जे राहिलेले टॉपिक आहेत परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे तर ते टॉपिक आहेत. आता पुढचे जे टॉपिक आहेत त्याच्यामधला जे 3 टॉपिक महत्त्वाचे आहेत तर ते टॉपिक आपण अगोदर घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचं जे पार्ट आहे त्या पार्टमध्ये आपण राहिलेले टॉपिक घेऊ. या सेशनमध्ये सुरुवात आपण काय करतोय सुरुवात जी आहे तर सुरुवात ही कंजंक्शन पासून आपण सुरुवात करतोय. आता आपण कंजंक्शन पासून सुरुवात का करतोय आपल्या सर्वांना ही अभ्यास कशा प्रकारे आपण केला पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकला अगोदर घेतला पाहिजे किंवा कोणता टॉपिक कोणत्या टॉपिकवरती डिपेंड आहे हे आपण त्या ठिकाणी याच्या अगोदरच्या सेशनमध्ये एकदा आपण चर्चा केली होती. तर डिअर फ्रेंड्स क्लॉज टॉपिक असेल किंवा सेंटेन्स टॉपिक असेल हे क्लॉज आणि सेंटेन्स टॉपिक परफेक्ट समजण्यासाठी आपल्याला अगोदर या ठिकाणी काय करायचंय कंजंक्शन हा जो टॉपिक आहे तर कंजंक्शन हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. बघा कंजंक्शन्स म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला सिंपल लक्षात ठेवायचे जॉइनिंग वर्ड्स. ते काय जॉइन करत असतात वर्ड्स असतील सेंटेन्स असेल किंवा फ्रेजेस असतील किंवा क्लॉजेस हे कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शन काय करतात वर्ड्स सेंटेन्सेस किंवा फ्रेजेस किंवा क्लॉजेस जोडतात. त्याच्यामध्ये बघा कंजंक्शन मध्ये आपण 2 टाइप्स पाहिलेले आहेत. कंजंक्शन मध्ये पहिला प्रकार आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात तर त्याच्यामध्ये काय केले जातात डिअर फ्रेंड्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय करतात जॉइन टुगेदर क्लॉजेस ऑफ इक्वल रँक्स म्हणजे समान लेवलचे जे आहेत तर समान दर्जाचे जे क्लॉज आहेत तर ते 2 समान घटक वाक्य काय करतात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडतात. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात लक्षात ठेवायचंय ते जॉइन काय करतात मेन क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉजला जोडतात म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडतात. तर हे आपल्या 2 या ठिकाणी लक्षात ठेवायचे. मेन टाइप आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि दुसरा आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये त्याचे टाइप्स पडतात. त्याचे 4 टाइप्स आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे पहिला टाइप आहे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन. हे जे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन असते तर यालाच काय आपण दुसरं नाव आहे कोपिलेटिव्ह कंजंक्शन. तर हे कंजंक्शन काय करतात 2 किंवा 2 पेक्षा अधिक जे वाक्य असतात तर हे वाक्य जोडतात समान घटक वाक्य जोडतात. मग याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन मध्ये कोणते शब्द आहेत तर या ठिकाणी बघा अँड असेल बोथ अँड ॲज वेल ॲज नॉट ओनली बट ऑल्सो. तर डिअर फ्रेंड्स आपल्याला या ठिकाणी हे शब्द का लक्षात ठेवायचे तुम्ही आताचा 2022 चा डिपार्टमेंटल एएसओ चा पेपर जरी पाहिला तर त्या पेपर मध्ये सुद्धा आपल्याला काय केलं आहे डिअर फ्रेंड्स कंजंक्शनचा जो टाइप आहे याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी कंजंक्शनचे जे टाइप्स आहेत तर टाइप्स हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. 2018 चा जो एमपीएससी फॉरेस्टचा पेपर झाला या 2018 च्या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपरमध्ये एका पेपरमध्ये सेम पेपरमध्ये आपल्याला 2 प्रश्न जे आहेत त्या 2 प्रश्न हे कंजंक्शनच्या टाइप वरती विचारलेले होते. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपल्याला हा डिपार्टमेंटल एएसओ चा जो पेपर होता तर तो पेपर बऱ्यापैकी डिपार्टमेंटल एएसओ चा पेपर जो होता तर तो डिपार्टमेंटल एएसओ चा पेपर हा एमपीएससी फॉरेस्टचा जो पेपर झाले आहेत 2018 2019 तर या पेपरच्याच फॉर्मॅट नुसार काय केलं होतं ठीक आहे. त्याच्यामध्ये हे शब्द आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये आपण समजा ठीक आहे टाइप्स 4 आहेत. तर 4 मध्ये बघा हे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन असेल त्यालाच आपण कोपिलेटिव्ह कंजंक्शन म्हणतोय. नेक्स्ट आहे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन त्यालाच आपण म्हणतोय डिसजंक्टिव्ह कंजंक्शन. ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतोय विरोधाभास किंवा हे कंजंक्शन काय करतात 2 जे घटक वाक्य असतात तर ते प्रतिकूल दर्शवणारे घटक वाक्य या ठिकाणी ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शनने जोडलेले असतात. आणि इलेक्टिव्ह कंजंक्शन म्हणजेच काय निष्कर्ष म्हणा अनुमान म्हणा किंवा परिणाम दर्शवणारे जे कंजंक्शन आहे तर यांना आपण म्हणतोय इलेक्टिव्ह कंजंक्शन. असे 4 टाइप्स झालेत. त्याच्यात पहिला प्रकार मी तुम्हाला आता सांगितला. दुसरा प्रकार आहे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. अल्टरनेट या शब्दाचाच अर्थ आपल्याला समजतोय की अल्टरनेटिव्ह म्हणजेच काय पर्याय दर्शवणारे. मग याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह कंजंक्शन जे आहे त्यालाच काय म्हणतात डिसजंक्टिव्ह कंजंक्शन असंही त्या ठिकाणी म्हणतात. तर याच्यामध्ये बघा
अल्टरनेटिव्ह कंजंक्शन कोणते आहेत? ऑर असेल, नॉर असेल, हे आयदर ऑर, नायदर नॉर, एल्स असेल आणि अदरवाईज असेल. हे शब्द जे आहेत तर हे शब्द काय करतात? पर्याय दर्शवतात, म्हणजेच हे किंवा ते हे दर्शवतात, म्हणून यांना काय म्हणतात? अल्टरनेटिव्ह कंजंक्शन म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन, म्हणजे प्रतिकूल किंवा विरोधाभास दर्शवणारे कंजंक्शन. त्यालाच आपण या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे? कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरोधाभास. 2020 चा जो राज्यसेवेचा पेपर झाला तर या 2020-21च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी नेबरलेस हा जो शब्द आहे तर याच्यावरती प्रश्न विचारला होता. म्हणजे खालीलपैकी कोणता म्हणजे एक वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्यामध्ये प्रश्न असा विचारला होता की कॉन्ट्रास्ट दर्शवणारा शब्द कोणता येईल त्याच्यामध्ये. लक्षात ठेवायचंय मग कॉन्ट्रास्ट. मग कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय? विरोधाभास. हे जे वाक्य असतात तर हे लक्ष द्या. मग हे बट असेल, स्टील असेल, नेव्हरलेस, वेअर ॲज, वाईल असेल आणि एट हे शब्द जे आहेत तर हे कंजंक्शन काय करतात? पहिल्या वाक्याशी दुसरं वाक्य काय करत असते डिअर फ्रेंड्स? विरोधाभास दर्शवत असते आणि म्हणून यांना काय म्हणतो आपण? ऍडव्हर्सेटिव्ह किंवा कॉन्ट्रास्ट दर्शवणारे कंजंक्शन्स. मग याच्यामध्ये वेअर ॲज जे आहे तर वेअर ॲज लक्षात ठेवायचे. वेअर ॲजचा अर्थ मग जिथे तिथे असं होत नाही. वेअर ॲज म्हणजेच काय? आता लक्षात द्या, ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे तर त्याचा भाऊ सिंगर आहे, या अर्थाने आपण वेअर ॲज आणि व्हाईल जे आहे तर व्हाईल आपण यूज करत असतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे इलेटिव्ह कंजंक्शन. इलेटिव्ह कंजंक्शन म्हणजेच काय करायचं डिअर फ्रेंड्स? निष्कर्ष किंवा अनुमान दर्शवणारे, त्यालाच आपण म्हणतो रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स दर्शवणारे जे कंजंक्शन आहे त्याला आपण म्हणतोय इलेटिव्ह कंजंक्शन. मग याच्यामध्ये फॉर असेल, देअरफॉर असेल, सो असेल, कॉन्सिक्वेंटली असेल आणि हेन्स असेल, हे जे शब्द आहेत तर हे शब्द आपण डिअर फ्रेंड्स यांना म्हणतोय इलेटिव्ह कंजंक्शन. आता तुम्हाला कोणत्या टाइप मध्ये कोणते शब्द असतात तर ते शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण आपल्याला परीक्षेमध्ये काय करतात? मग शब्द देतात आणि त्या शब्दाला अंडरलाईन केलं असेल कंजंक्शनला आणि प्रश्न विचारतात की त्याचा टाइप कोणता आहे. तर यासाठी आपल्याला टाइप्स, कंजंक्शनचे टाइप्स कोणते आहेत आणि त्या टाइप मध्ये कोणते शब्द येतात तर ते शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. आता डिअर फ्रेंड्स बघा, लक्षात ठेवायचे काय? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर हे सगळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. हे जे लिहिलेले आहेत स्क्रीनवरती दिसतात ते हे सगळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. आता मी या ठिकाणी बघा, लक्ष द्या, जर तुमचे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर तुमच्या लक्षात राहिले तुम्हाला किंवा तुम्ही जर त्या ठिकाणी व्यवस्थित कव्हर केले तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर वाक्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल किंवा त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचे, जर दोन वाक्य हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील किंवा दोन क्रियापद हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले असतील तर त्या वाक्याला आपल्याला पुढे जो वाक्याचा प्रकार आपण पुढे पाहणार आहोत तर वाक्याचे प्रकार असतात. वाक्यामध्ये तीन टाइप्स आहेत सेंटेन्सचे. पहिला आहे सिंपल सेंटेन्स, दुसरा आहे कंपाऊंड सेंटेन्स आणि तिसरा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. या सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवायचंय, ज्या वाक्यामध्ये हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतात ते वाक्य आपण बघता क्षणीच लगेच त्याला काय म्हणायचंय? कंपाऊंड सेंटेन्स आपण त्याला म्हणायचंय. दोन वाक्य जर या कंजंक्शनने जोडले असतील तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स? कंपाऊंड सेंटेन्स म्हणतोय. म्हणजे आपला कंपाऊंड सेंटेन्स हा जो घटक आहे तर तो घटक आपला या ठिकाणीच काय होतोय? कव्हर होतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा टाइप आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. पुढचा टाइप आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता लक्षात काय ठेवायचंय बघा, हे जे कंजंक्शन असतात तर ह्या कंजंक्शनने काय होतात? सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. मग आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन समजलं की आपला जो क्लॉज टॉपिक आहे तर क्लॉज या टॉपिक मधला जो मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे जे दोन मुख्य घटक आहेत किंवा मेन घटक आहेत तर हे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी काय होतात? चांगल्या प्रकारे समजतात. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्षात काय ठेवायचे बघा, मग कोणते शब्द आहेत? मग हे ॲज असेल, ॲज सून ॲज असेल, बिफोर, आफ्टर, टिल, अंटिल, व्हाईल, नो सूनर दॅन, हार्डली हॅड, व्हेन, स्केर्सली हॅड, बिकॉज, सिन्स, इफ, अनलेस, इन केस, दो, अल्दो, दो, इवन इफ, सो दॅट, सच दॅट, सो दॅट हे अशा प्रकारचं लेस्ट असेल, दॅट असेल आणि तसेच WH वर्ड्स काय असतील? WH वर्ड्स आणि त्याच्यामध्ये सिंगल आपला हा दॅट शब्द आहे. तर हे शब्द जे असतात तर या शब्दांना आपण काय म्हणतोय? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतोय. काय म्हणतोय आपण यांना डिअर फ्रेंड्स? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतोय. हे लक्षात आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आपल्या डिपार्टमेंटल ASO चा जो पेपर झाला तर डिपार्टमेंटल ASO च्या पेपर मध्ये आपल्याला सो दॅट तर अशा प्रकारचं म्हणजे जे मला वाटतं ॲज दो अशा प्रकारचा आपल्याला शब्द दिला होता आणि त्या शब्दाचं जे आहे तर त्या शब्दाचा टाइप कोणता आहे आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स काय लक्षात ठेवायचंय मग बघा, याच्यामध्ये जे आहे तर लक्षात काय ठेवायचंय? बरोबर, ॲज दो डिपार्टमेंटल ASO च्या पेपर मध्ये
आपल्याला ॲज दो जो आहे तर ॲज दो हा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता. तर आपल्याला अगोदर या ठिकाणी काय करायचं बघा, बेसिक आपल्याला या ठिकाणी अगोदर कव्हर करायचं. ठीक आहे, या सगळ्या कंजंक्शनला काय म्हणतो आपण डिअर फ्रेंड्स, लक्षात काय ठेवायचं, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण यांना, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके, आणि लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या सर्व शब्दाने सुरू होणारं जे वाक्य असते, क्लॉज असतोय, तर त्या क्लॉजला काय म्हणायचंय, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो आपण त्याला. काय म्हणतोय, या शब्दाने या कंजंक्शनने सुरू होणारा जो क्लॉज असतो त्या क्लॉजला आपण म्हणतो सबऑर्डिनेट क्लॉज. आणि राहिलेला क्लॉज जो असतो, तर राहिलेला क्लॉज हा मेन क्लॉज असतो. म्हणजे आपल्या क्लॉज टॉपिक मधला इथंच हा घटक पण त्या ठिकाणी काय होतोय, कव्हर होतोय. आता हे लक्षात ठेवायचे बघ, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे टाइप्स, जसे आपण ॲडव्हर्ब क्लॉजचे टाइप आहेत सेम तशा प्रकारेच मग जे शब्द टाइम दर्शवतात त्यांना म्हणायचे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम. त्याच्यानंतर प्लेस दर्शवणारे त्यांना आपण म्हणतोय प्लेस. त्याच्यानंतर मॅनर असेल तर त्यांना म्हणतो आपण मॅनर. रिझन म्हणजे कारण दर्शवणारे जे शब्द आहेत, कंजंक्शन आहेत, त्यांना आपण म्हणतो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ रिझन. मग हे आपल्याला पुढे कामाला येते कुठे डिअर फ्रेंड्स, ॲडव्हर्ब क्लॉजचे जे टाइप्स आहेत त्यासाठी. याच्यामध्ये हे सो दॅट असेल, रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स म्हणा, पर्पज म्हणा. तर या ठिकाणी हे कंजंक्शनचे टाइप्स आपण जे आता घेतले सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, त्याचं त्या ठिकाणी काय केलं डिअर फ्रेंड्स, क्लासिफिकेशन पण आपण केलेलं आहे. तर हे झालं आपलं कंजंक्शन हा जो टॉपिक आहे तर या कंजंक्शन या टॉपिक संदर्भात. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण पुढे तर क्लॉज मध्ये घेणारच आहोत. हे इवन दो जे असते, इवन सोबत दो वापरतात, इवन सोबत अल्दो वापरत नाहीत. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. परीक्षेमध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स आणि इनकरेक्ट सेंटेन्ससाठी वाक्य जे देतात त्याच्यामध्ये काय केलं असेल डिअर फ्रेंड्स, वाक्य दिलं असतंय आणि त्याच्यामध्ये मग इवन सोबत अल्दो वापरलं असतंय. मग आपण काय करतो, एरर दुसरीकडे सापडत बसतो. पण इवन सोबत लक्षात ठेवायचे दो वापरतात, पण इवन सोबत अल्दो वापरत नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, आता हे जे कंजंक्शन आहेत, कंजंक्शनचे मुख्य दोन प्रकार पाहिले आपण, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. पण पुढे जे आहे तर यांना काय म्हणतात लक्ष द्या, को रिलेटिव्ह कंजंक्शन असे कॉन्सेप्ट आहे. को रिलेटिव्ह कंजंक्शन जे आहे तर लक्ष द्या, आपण जे टाइप्स कोऑर्डिनेटिंग मध्ये पाहिले आणि सबऑर्डिनेटिंग मध्ये पाहिले तेच टाइप्स या ठिकाणी येतात. मग कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला दोन दोन ऑप्शन दिले जात नसतात डिअर फ्रेंड्स. मग इथं लक्षात काय ठेवायचंय, जे कंजंक्शन पेयर्स मध्ये येतात, जे कंजंक्शन जोड्यामध्ये येतात, त्या कंजंक्शनला काय म्हणतात, को रिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतात. जे कंजंक्शन्स पेयर्स मध्ये येतात तर त्यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, को रिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतो. महत्त्वाची लक्षात ठेवायची, 2020-21 जो राज्यसेवेचा पेपर झाला तर त्या पेपरमध्ये आपल्याला शब्दांच्या ज्या आहेत ह्या पेयर्स, कोणत्या शब्दासोबत कोणती पेयर येते याच्यावरती सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारतात, सरळ सरळ सोपा प्रश्न. त्याच्यामुळे काय करायचं, हे पेयर्स पण आपल्या लक्षात ठेवायचे आहे डिअर फ्रेंड्स. आयदर म्हणलं की आयदर सोबत ऑरच येणार, नायदर म्हणलं की नायदर सोबत नॉर, नॉट ओनली म्हणलं की त्यासोबत बट ऑल्सोच येणार, बोथ सोबत अँड वापरतो, वेदर सोबत आपण ऑर वापरतोय, दो असेल तर त्या ठिकाणी एट वापरायचे, अल्दो असेल तरी पण आपण एट वापरतोय, हार्डली स्केर्सली बेअरली सोबत आपण वेन वापरतोय, नो सुनर सोबत आपण दॅन वापरतो, सो सोबत आपण दॅट वापरतो आणि सच सोबत सुद्धा आपण या ठिकाणी दॅट वापरतोय. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग हे जे पेयर्स मध्ये कंजंक्शन येतात त्यांना आपण म्हणतो को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. आता आपल्याला आणखी एक टाइप्स याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स, ज्या टाईप वरती काय केलं आहे एमपीएससीने ज्या. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, आताचे जे आपण पेयर्स मध्ये कंजंक्शन सांगितले लक्षात द्या, पेयर्स मध्ये त्याच्यामध्ये पण स्पेशल कोणते शब्द आहेत लक्षात द्या डिअर फ्रेंड्स. त्या ठिकाणी जे आहे तर मग हे ऑर असेल, नॉर असेल, आयदर ऑर नायदर नॉर जे आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, या जे पेयर्स मध्ये येतात कंजंक्शन त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे पहिल्या पार्ट सोबत जर लक्ष द्या, मग हे ऑर, नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲज असेल किंवा बोथ अँड असेल, यांचा नियम लक्षात ठेवायचा आहे. जर पहिल्या पार्ट सोबत जर नाऊन असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत पण नाऊनच पाहिजे. पहिल्या पार्ट सोबत, ही पहिला पार्ट आहे बघा, बोथ अँड मध्ये पहिला पार्ट झाला बोथ, दुसरा पार्ट झाला अँड. मग पहिल्या पार्ट सोबत जर ऍडजेक्टिव्ह असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत सुद्धा ऍडजेक्टिव्हच पाहिजे. म्हणजे वाक्य राईट आहे का रॉंग आहे यासाठी आपल्याला हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे वाक्यरचना पण आपली त्या ठिकाणी काय होते डिअर फ्रेंड्स, कव्हर होते. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला आता सांगितलं की 2022चा जो डिपार्टमेंटल एएसओचा जो पेपर आहे तर तो पेपर बऱ्यापैकी काय केलं होतं डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी एमपीएससी फॉरेस्टचा 2018चा पेपर जो होता तर त्या पेपरचा जसा फॉर्मॅट होता सेम तशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी जो आहे तर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले होते. तर आता याच्यामध्ये बघा डिअर फ्रेंड्स,
कंपाऊंड वर्ड्स आपण आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, जे कंपाऊंड वर्ड्स आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कंपाऊंड वर्ड्स कशाला म्हणतो आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं होतं. कंपाऊंड वर्ड्स म्हणजेच काय या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड वर्ड्स म्हणा किंवा कंपाऊंड नाऊन म्हणा. कंपाऊंड नाऊन म्हणजेच काय, जे नाऊन दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दाने बनतो त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड नाऊन. जसं की सन इन लॉ, मग सन इन लॉ हा 3 शब्दाचा बनलेला शब्द आहे सन इन लॉ, याला काय म्हणतात कंपाऊंड नाऊन म्हणतात किंवा कंपाऊंड वर्ड म्हणा, कंपाऊंड नाऊन. मग तशाच प्रकारे लक्षात आहे याच्यामध्ये कंजंक्शन मध्ये एक टाईप आहे. कंजंक्शन मध्ये कुठला टाईप आहे डिअर फ्रेंड्स, तो म्हणजेच कुठला डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड कंजंक्शन. काय आहे कंपाऊंड कंजंक्शन. 2018चा जो MPSC फॉरेस्टचा पेपर झाला, या पेपर मध्ये सुद्धा आपल्याला कंपाऊंड कंजंक्शन वरती प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला डिपार्टमेंटल ASOच्या पेपर मध्ये सुद्धा आपल्याला कंपाऊंड कंजंक्शन वरतीच प्रश्न विचारलेला होता. मग कंपाऊंड कंजंक्शन, आता कंपाऊंड हा शब्द लक्षात आलाय. कंपाऊंड म्हणजेच काय, संयुक्त म्हणजेच काय, 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द त्याच्यामध्ये येतात. मग कंपाऊंड कंजंक्शन जर आपण समजून घेतलं तर लक्षात येतंय कंपाऊंड कंजंक्शन म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये ज्या कंजंक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द येतात तर त्यांना काय म्हणतो आपण कंपाऊंड कंजंक्शन म्हणतोय. आता लक्षात आहे या ठिकाणी ऑन कंडिशन दॅट याच्यामध्ये किती शब्द आहेत, 3 शब्द आहेत. इन ऑर्डर दॅट याच्यामध्ये किती शब्द आहेत, इन एक आहे, ऑर्डर एक आहे, दॅट एक आहे. इवन सोबत इवन इफ आहे, इवन दो आहे, सो दॅट आहे, ॲज सून ॲज हे 3 शब्द आहेत. असे जे शब्द येतात तर त्यांना काय म्हणतात डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे कंपाऊंड कंजंक्शन घ्यायचं. कंपाऊंड कंजंक्शन आपण त्या ठिकाणी त्यांना म्हणतोय. आपल्याला मग 2022च्या डिपार्टमेंटल ASOच्या पेपरमध्ये प्रश्न असा विचारला आहे, एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये काय केलं डिअर फ्रेंड्स, आपला प्रश्न असा विचारला आहे की एक वाक्य दिले, त्या वाक्यामध्ये कंपाऊंड कंजंक्शन कोणतं आहे असा त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आणि त्याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स ॲज दो जे आहे तर ॲज दो हे काय त्याच्यामध्ये होतं कंपाऊंड कंजंक्शन होतं. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. कंपाऊंड कंजंक्शन ही कॉन्सेप्ट काय आहे असा जर प्रश्न विचारला तर ते आपल्याला त्या ठिकाणी आलं पाहिजे. तर हे आपल्याला यासाठी हे सांगितलं सर, ठीक आहे. तर हे झालं आपलं कंजंक्शन या टॉपिक संदर्भातलं डिअर फ्रेंड्स. बघा क्लॉज जे आहे तर क्लॉज मध्ये त्याचे 2 प्रकार पडतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजलाच काय म्हणतात प्रिन्सिपल क्लॉज असंही म्हणतात, प्रिन्सिपल क्लॉज. आणि सबऑर्डिनेट क्लॉजलाच काय म्हणतात डिपेंडंट क्लॉज असंही म्हणतात. मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज म्हणतोय आणि सबऑर्डिनेट क्लॉजलाच काय म्हणतो आपण डिअर फ्रेंड्स डिपेंडंट क्लॉज असंही आपण त्या ठिकाणी म्हणतोय. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स मेन क्लॉज हे झालं, ठीक आहे. आता हे प्रिन्सिपलचं आपण सांगितलं होतं. प्रिन्सिपल म्हणजेच प्राचार्य किंवा मुख्य आणि प्रिन्सिपल म्हणजे तत्व असतात. जे वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला ते शब्द विचारले जातात, यासाठी ते सांगितलं. बघा मेन क्लॉज जो आहे तर मेन क्लॉजला स्वतःचा अर्थ असतोय, सबऑर्डिनेट क्लॉजला स्वतःचा अर्थ नसतो, तो क्लॉज मेन क्लॉजवरती डिपेंड असतोय. ह्या डेफिनेशनचे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी काही उपयोग होत नाही. आपल्याला या ठिकाणी शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो. बघा क्लॉज हा जो टॉपिक आहे तर लक्षात कधीही ठेवायचं डिअर फ्रेंड्स, जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज हा या कंजंक्शनने सुरू होतो. हे कंजंक्शन कोणते आहेत जे आपण आताच पाहिले ना, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. मग या शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज असतोय आपल्याला काही वेळेस MPSC एवढा सोपा प्रश्न विचारते की दिलेल्या वाक्यामध्ये मेन क्लॉज कोणता आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, किंवा आपल्याला असा प्रश्न विचारला जातो दिलेल्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे. असा प्रश्न विचारला असेल तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. यासाठी डिअर फ्रेंड्स हे सगळे शब्द जे आहेत या सगळ्या शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज असतो तर त्या क्लॉजला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्या क्लॉजला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतोय. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. बघा या ठिकाणी हू पासून सुरू झालेला क्लॉज आहे तर या क्लॉजला आपण म्हणतोय सबऑर्डिनेट क्लॉज. इथं 2 ने सुरू झालेला क्लॉज याला म्हणतोय सबऑर्डिनेट क्लॉज. इथं 2 ने सुरू झालेला क्लॉज याला म्हणतोय आपण सबऑर्डिनेट क्लॉज. इथं इवन इफ ने सुरू झालेला क्लॉज आहे त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज आणि राहिलेला जो क्लॉज आहे तर त्याला म्हणतात मेन क्लॉज. आता डिअर फ्रेंड्स बघा लक्ष द्या सगळेजण, इथं पण सेम तेच, इथं मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज आपण इथं कव्हर केलेला आहे. लक्ष द्या सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तर आपल्याला नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज परीक्षेमध्ये जास्तीत जास्त जे प्रश्न विचारले जातात तर प्रश्न कशावरती विचारले जातात, नाउन क्लॉज कोणता, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कोणता आणि ॲडव्हर्ब क्लॉज कोणता. तर हे नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज हे 3ही जे टाईप आहेत
तर हे तीनही टाईप कशाचे आहेत, सबऑर्डिनेट क्लॉजचे टाईप्स आहेत. हे मुख्य आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आता आपण डिअर फ्रेंड्स या ठिकाणी असं म्हणतोय थिअरॉटिकल, नाउन क्लॉज हा नाउनचे कार्य करतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा ऍडजेक्टिव्हचे कार्य करतो आणि ऍडव्हर्ब क्लॉज हा ऍडव्हर्बचे कार्य करतो. पण असं वाचून आपल्याला कसल्याही प्रकारे हा क्लॉज हा टॉपिक काही समजत नाही आणि समजण्यासाठी काहीही मदत होत नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं, एकदम या ठिकाणी लक्ष द्या, बेसिक आपण एकदम बेसिक पासून आपण स्टार्ट करू. लक्ष द्या, पहिला जे आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज आपण या ठिकाणी घेतोय. ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा जो आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज, आता ऍडजेक्टिव्हचं कार्य करतोय म्हणजेच काय, आपल्याला सगळ्याला माहित आहे. ऍडजेक्टिव्ह जे आहे तर ऍडजेक्टिव्ह हे वाक्यामध्ये कुठे येत असते, ऍडजेक्टिव्ह सोबत नेहमी काय करायचं लक्षात ठेवायचं, नाउन असते. म्हणजेच ऍडजेक्टिव्ह हे कशाबद्दल माहिती सांगते, नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल ऍडजेक्टिव्ह माहिती सांगत असते. म्हणजेच त्या ठिकाणी लक्ष द्या, ऍडजेक्टिव्ह क्लॉज जर ऍडजेक्टिव्हचं कार्य करत असेल म्हणजेच काय लक्षात ठेवायचंय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा नाउन किंवा प्रोनाउन बद्दल माहिती सांगतो. आता आपण या ठिकाणी काय करू समजून घेऊ शॉर्टकट पद्धतीने, त्याच्या ट्रिक्सने आपण समजून घेऊ. ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, ऍडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच काय म्हणतात, रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात, हे लक्षात ठेवायचंय. आता रिलेटिव्ह क्लॉज का म्हणतात, कारण ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्बने सुरू होतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आपल्याला या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात हे लक्षात ठेवायचे. त्याचं कारण असं आहे, 2018चा जो कंबाईन ग्रुप बीचा 2018चा कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला 3 वाक्य दिले होते, क्लॉजचे वाक्य, आणि त्या वाक्यामध्ये त्या क्लॉजचे वाक्य जे आहे त्याचा आपल्याला क्लॉज ओळखायला सांगितला होता. तर त्याच्यामध्ये ऑप्शन देत असताना त्यांनी ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या ऐवजी काय दिलं होतं, रिलेटिव्ह क्लॉज असं ऑप्शन दिलं होतं. मग आपल्याला माहित असलं पाहिजे रिलेटिव्ह क्लॉज म्हणजेच ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. आता लक्ष द्या, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा आहे, तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचे ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब, म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्बने सुरू होतो. मग हे कोणते शब्द आहेत, रिलेटिव्ह प्रोनाउन आणि रिलेटिव्ह ऍडव्हर्ब, तर हे सगळे शब्द जे दिसायले तिथं, तर हे वेन असेल, वेर असेल, व्हाय असेल आणि हाऊ असेल, तर हे जे शब्द आहेत डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, हे शब्द याच्यामध्ये आहेत. चला ठीक आहे. तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा या शब्दाने सुरू होतो. आता लक्ष द्या, आपल्याला 3 क्लॉज आहेत. या 3 क्लॉज मधला पहिला क्लॉज आपण अगोदर कव्हर करायचा आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा काय होतो डिअर फ्रेंड्स, या शब्दाने सुरू होतोय. कुठल्या, ह्या डब्ल्यू शब्दाने, या डब्ल्यू शब्दाने सुरू होतो आणि त्याच्यामध्ये फक्त दॅट हा एक एक्स्ट्रा शब्द आहे. मग आपण या ठिकाणी या शब्दाने सुरू झालेला क्लॉज पाहिला, या शब्दाने सुरू झालेला क्लॉज पाहिला की लगेचच आपण म्हणायचं नाही तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज, तर थोडंसं काय करायचं, आणखी एक त्या ठिकाणी आपण गोष्ट पाहायची आहे, ती म्हणजेच काय, या डब्ल्यू शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या अगोदर, या डब्ल्यू शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या अगोदर जर नाउन असेल किंवा प्रोनाउन जर असेल तर त्या क्लॉजला बिनधास्त काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. पण याच्यामध्ये ही गोष्ट जी आहे ही गोष्ट 99.99% चालते, हे असंच आहे. पण त्याला आणखी आपल्याला जर उत्तर कन्फर्मच करायचं असेल तर त्याला काय करायचंय, मग या शब्दाने सुरू होणाऱ्या नाउन, या शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या अगोदर नाउन किंवा प्रोनाउन आहे हे तर चेक करायचंय, परंतु या शब्दाने सुरू होणारा क्लॉज जर त्या नाउन किंवा प्रोनाउन बद्दल जर माहिती सांगत असेल मग त्याला बिनधास्त 100% काय म्हणायचंय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं आहे. आपल्याला हे 0.1 डिअर फ्रेंड्स. मग काही वेळेस काय असतंय, या शब्दाने सुरू होणारा क्लॉज असतो पण त्याच्या अगोदर काय असते, नाउन असते. मग त्या ठिकाणी आपण थोडंफार काय होतो, गोंधळतो. पण त्याच्यामध्ये गोंधळ करायची काही गरज नाही, कारण तशा प्रकारचं वाक्य जे येतं, तशा प्रकारचं वाक्य एकाच क्लॉजचं येतं. ते म्हणजे कोणत्या क्लॉजचं, नाउन क्लॉजचा जो टाईप आहे तर त्या नाउन क्लॉजच्या टाईपमधलाच एका क्लॉज, नाउन क्लॉजचं जे एक टाईप आहे तर त्याच टाईपचं काय होतंय, तशा प्रकारचं वाक्य येते. अन्यथा तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही, डायरेक्ट त्याला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतोय. चला ठीक आहे, आपण ते पण बघू कशा प्रकारे असणार आहे. तर सिंपल लक्षात काय ठेवा, या शब्दाने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या अगोदर जर नाउन किंवा प्रोनाउन असेल आणि या शब्दाने सुरू होणारा जर क्लॉज त्या नाउन किंवा प्रोनाउन बद्दल माहिती सांगत असेल तर त्याला आपण म्हणतोय ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडव्हर्ब क्लॉज साठी काय लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, तुम्हाला या ठिकाणी हे जे शब्द आहेत कोणते बघा, हे स्क्रीनवरती जे दिसतात तर ते सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द फक्त आणि फक्त एकाच क्लॉजमध्ये येतात आणि त्या क्लॉजचं नाव आहे ऍडव्हर्ब क्लॉज. या शब्दाने सुरू होणारं जर वाक्य तुम्हाला दिसलं, या शब्दाने सुरू होणारं जर क्लॉज असेल
तर त्या क्लॉजला डायरेक्ट काय म्हणायचं, ॲडव्हर्ब क्लॉज म्हणायचं. कारण अशा प्रकारचं वाक्य जे आहे तर अशा प्रकारचं वाक्य दुसऱ्या कोणत्याही क्लॉजमध्ये येत नाहीत. हे शब्द कोणत्याच क्लॉजमध्ये येत नाहीत. मग हे जे गोल केलेले 3 शब्द आहेत, वेन असेल, दॅट असेल आणि व्हेअर असेल, हे 3 शब्दच फक्त काय होतात डिअर फ्रेंड्स, हे 3 शब्द सोडून बाकीचे जेवढे पण शब्द आहेत तर हे सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द फक्त ॲडव्हर्ब क्लॉजमध्येच येतात. ते नाऊन क्लॉजमध्ये येत नाहीत आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये सुद्धा येत नाहीत. एवढंच सोपं आहे, तुम्हाला हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता वेनने सुरू होणारा क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज पण असतोय, नाऊन क्लॉज पण असतोय आणि ॲडव्हर्ब क्लॉज पण असतोय. ते कसं असते आपण ते नंतर बघू, पण सध्या एवढंच लक्षात ठेवा. चला ठीक आहे. टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब क्लॉज. मग याच्यामध्ये काय करायचं बघा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. मग आपल्याला MPSCने असाही प्रश्न विचारला आहे, ॲडव्हर्ब क्लॉजचे टाईपवरती पण प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्याचा ॲडव्हर्ब क्लॉजमधला तो कोणता टाईप आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न पण विचारला आहे. तर यासाठी काय केलं आपण, आता जे सगळे शब्द या ठिकाणी हे पाहिले, या शब्दाचं पुन्हा या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन केलं आहे. जे क्लासिफिकेशन आपण कंजंक्शन टॉपिकमध्ये आपण केलं होतं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं, तर तेच सगळे शब्द इथे येतात. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. टाईम म्हणलं की या ठिकाणी जे वेळ दर्शवणारे जे कंजंक्शन आहेत तर त्या शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असतो. मग तुम्हाला फक्त एकदा शब्द काय करायचे, कव्हर करायचे आणि या ठिकाणी पाठ करायचं नाही तर हे शब्द समजून घ्यायचे. प्लेस म्हणलं की ठिकाण. मग ठिकाण दर्शवणारे शब्द कोणते आहेत, वेअर असेल आणि व्हेरेवर असेल. हे 2 शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आणि वेन्स आणि व्हीदर हे 2 शब्द ओल्ड इंग्लिशमधले आहेत. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणलं की याच्यामध्ये 3 शब्द येणार, ॲज इफ आणि ॲज दो. याच्यामध्ये पण लक्षात काय ठेवायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरमध्ये इफ हा शब्द आला की आपल्याला वाटतं की तो कंडिशन आहे, पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ॲज इफ जे आहे ते लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, ॲज इफ. मग याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरचा मुख्य शब्द कोणता आहे, ॲज हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. मग ॲज इफ आलं की त्या ठिकाणी मॅनर म्हणायचं आहे आणि ॲज दो मधला पण ॲज हा शब्द मुख्य, मॅनरचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर्स म्हणायचं. मी असं का सांगतोय, कारण इफ ने सुरू होणारा क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो आणि फक्त 2 ने सुरू होणारा क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो. मग त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होतं आहे. पण कन्फ्युजन होऊ नये यासाठी मेन अगोदर लक्षात काय ठेवायचं आहे, हा जो ॲज हा शब्द जो आहे तर ॲज हा शब्द फक्त आणि फक्त कोणाचा आहे म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरचा मुख्य शब्द आहे. आणि त्याच्यासोबत ह्या ॲज शब्दासोबत जर इफ आलं की त्याला काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. आणि ॲज शब्दासोबत जर दो आलं तर त्याला पण काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर्स म्हणायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. रिझनमध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बिकॉज हा शब्द एक आहे, सिन्स शब्द पण येतो आणि ॲज शब्द पण येतोय, सिन्स आणि ॲज. मग आता ॲज हा शब्द ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनमध्ये पण येतोय आणि टाईममध्ये पण येतो आणि मॅनरमध्ये पण येतोय. तर मॅनरमध्ये कधी येतोय आपण, हे तीनही आपण त्या ठिकाणी शेवटी मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो की कशा प्रकारे या तिन्हीमध्ये पण फरक आहे. नंतर आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पर्पज हेतू, उद्देश. मग या ठिकाणी लक्ष द्या, दॅटने सुरू होणारा क्लॉज आणि त्याच्यामध्ये मे किंवा माईट असतं, हे आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. हे दॅटने सुरू होणाऱ्या क्लॉजमध्ये मे किंवा माईट असेल तर त्या वाक्यामधून पर्पज अशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो. आपल्याला मूड या टॉपिकसाठी पण हे महत्त्वाचं आहे, म्हणून या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. मग दॅट असेल, सो दॅट असेल आणि लेस्ट असेल. ह्या सो दॅट, लेस्ट आणि दॅटने सुरू होणारा क्लॉज प्लस इन ऑर्डर दॅट जर असेल तर त्या वाक्याचा क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो. रिझल्टमध्ये रिझल्ट याला 2 नावं आहेत आणखी, इफेक्ट आणि कॉन्सिक्वेन्स. याच्यामध्ये 2 शब्द येतात, सो दॅट आणि सच दॅट. मग सो दॅटमध्ये आपलं कधी कधी कन्फ्युजन होतं आहे, पण हे जे सो दॅट आहे तर याच्यामध्ये डॉट डॉट असतात. म्हणजे हे अशा प्रकारे आहे, आपण जे टू वाक्य असेल ना, रिमूव्ह टू, त्या टूच्या वाक्याचं आपण जे सो दॅट करतो ते वाक्य हे रिझल्टचं असतं आहे. आणि या ठिकाणी सच दॅट हे अशा प्रकारे इथं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हटलं की अट. मग याच्यामध्ये इफ असेल, अनलेस असेल, इन केस असेल किंवा ऑन कंडिशन दॅट असेल. मग कंडिशन दाखवणारे जे शब्द आहेत त्यांना आपण म्हणतोय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. त्या शब्दाने सुरू होणारा क्लॉज, कंडिशन दाखवणाऱ्या शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय, विरोधाभास. यालाच दुसरं नाव काय आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन. आणि त्याला तिसरं नाव काय आहे डिअर फ्रेंड्स, त्याला तिसरं नाव आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन. अशी त्याला 3 नावं आहेत, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन. अशा प्रकारची 3 नावं आहेत. मग यामध्ये कोणते शब्द येतात तर दो असेल, अल्दो असेल, इवन दो असेल आणि इवन इफ असेल. आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये तसेच
आपल्याला 2018चा जो कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर झाला, 2018चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर, त्या पेपरमध्ये आपल्याला हे या ठिकाणी लक्ष द्या, हे हवेवरचं एक वाक्य दिलं होतं. मग लक्षात काय ठेवायचं आहे, हवेवर हा शब्द देखील काय करतो डिअर फ्रेंड्स, कॉन्ट्रास्ट दाखवतो. मग त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं आपण जे अगोदर सांगितलं होतं मी तुम्हाला, इवन सोबत दो वापरतात, पण इवन सोबत अल्दो वापरत नाहीत. चला ठीक आहे. मग याच्यामध्ये ऑलमोस्ट आपलं हे झालंय. ऑलमोस्ट जे आहे ते ऑलमोस्ट सोबत इच वापरत नाही, तर ऑलमोस्ट सोबत काय वापरतात, एव्हरी वापरतात. हे आपल्या लक्षात ठेवायचे. तर हे अशा प्रकारे मग हे सगळे शब्द जे आहेत, तर हे सगळे शब्द आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. हे सगळे शब्द कोणत्या क्लॉजमध्ये कोणते शब्द येतात हे जर लक्षात ठेवलं की आपला क्लॉज हा टॉपिक काय होतं, क्लिअर होतं. तर इथं लक्षात ठेवायचं आहे, इन ऑर्डर टू, आपल्याला पुढे सेंटेन्स या टॉपिकसाठी महत्त्वाचं आहे. इन ऑर्डर टू ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस इन ऑर्डर टू हे जे आहे तर हे V1 वापरतो. इन ऑर्डर टूच्या नंतर V1 वापरतात आणि इन ऑर्डर दॅटच्या नंतर सब्जेक्ट वापरतात. इन ऑर्डर टूचं वाक्य दिसलं की त्या वाक्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, सिम्पल सेंटेन्स म्हणायचं. काय म्हणायचं, सिम्पल सेंटेन्स. पुढे आपण घेणार आहेत. आणि हे जर वाक्य आलं, इन ऑर्डर दॅटचं वाक्य आलं की त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं आहे. मग थोडक्यात एकच आपल्याला लक्षात ठेवायचं इथं, ते म्हणजे जेवढे पण वाक्य हे क्लॉजचे वाक्य आहेत, तर हे क्लॉजचं वाक्य आलं की त्याला आपण डायरेक्ट काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण म्हणतो. क्लॉजच्या वाक्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण म्हणतोय. हे अशा प्रकारे झाला आपला हा क्लॉज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला डिअर फ्रेंड्स नाउन क्लॉज. कुठला, नाउन क्लॉज. नाउन क्लॉज जो आहे तर नाउन क्लॉज मध्ये लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, बघा नाउन क्लॉज जो आहे तर नाउन क्लॉज लक्षात एकच ठेवायचं आहे. जर आपण याच्यामध्ये लक्ष द्या, आता पुन्हा एकदा काय सांगतोय लक्ष द्या, जे शब्द ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये येतात म्हणजे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात तर ते कंजंक्शन फक्त आणि फक्त ॲडव्हर्ब क्लॉजमध्येच येतात. ते शब्द ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये पण येत नाहीत आणि ते शब्द नाउन क्लॉजमध्ये पण येत नाहीत. त्याच्यामुळे कन्फ्युजन होते म्हणायची काही गरज नाही. त्याच्यामध्ये फक्त मी 3 शब्द तुम्हाला सांगितले, कोणते कोणते, व्हेन, व्हेअर आणि व्हेन, व्हेअर आणि दॅट. याच्यामध्ये मी इथे दाखवले तुम्हाला, हे व्हेन, व्हेअर आणि दॅट हे नाउन क्लॉजमध्ये पण येते, ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये पण येते आणि ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये पण येते. मी ते क्लिअर करतो नंतर, अगोदर नाउन क्लॉजबद्दल सांगतो. डिअर फ्रेंड्स बघा लक्षात ठेवायचं आहे. मग नाउन क्लॉज जो आहे तर नाउन क्लॉज हा कुठल्या शब्दाने सुरू होतो, तर लक्षात ठेवायचं आहे नाउन क्लॉज हा WH शब्दाने सुरू होतोय. कशाने, नाउन क्लॉज हा WH शब्दाने सुरू होतो आणि त्याच्यामध्ये दॅट हा शब्द पण येतो एका क्लॉजमध्ये, किंवा दॅट हा शब्द पण आहे. पण बाकीचे सगळे शब्द जे आहेत तर सगळे शब्द हे WH शब्द आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग डिअर फ्रेंड्स नाउन क्लॉज जो आहे तर नाउन क्लॉज, आता WH शब्द म्हणलं की आपल्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये पण WH शब्द येतात आणि नाउन क्लॉजमध्ये पण WH शब्द येतात. मग या ठिकाणी कन्फ्युजन होते असं बऱ्याच जणांना वाटतं, परंतु कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस ॲडजेक्टिव्ह क्लॉज होतो WH शब्दाने सुरू होणारा क्लॉज, तर त्यावेळी लक्षात काय ठेवायचं, त्या WH शब्दाच्या पूर्वी काय असतं डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी नाउन असते किंवा प्रोनाउन असते. पण या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, नाउन क्लॉज जो आहे तर नाउन क्लॉजसाठी एक लक्षात ठेवायचं आहे, नाउन क्लॉजचे जेवढे पण टाईप्स आहेत तर त्याच्यामध्ये फक्त 2 टाईप्समध्ये लक्ष द्या. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, WH शब्दाने सुरू होणारा क्लॉज जर एकदम वाक्याच्या सुरुवातीला आला असेल तर त्याला बिंदास काय म्हणायचं, नाउन क्लॉज म्हणायचं, त्याला कधीच ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं नाही. आणि WH शब्दामध्ये फक्त आणि फक्त व्हेन आणि व्हेअर हे 2 शब्द ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये येतात, बाकीचे शब्द ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये येत नाहीत. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. ठीक आहे. आता बघा मग याच्यामध्ये वेनने सुरू होणारा क्लॉज आहे, हा वेनने सुरू होणारा क्लॉज आहे, डायरेक्ट वाक्याची सुरुवातच वेनने झालेली आहे. मग या क्लॉजला बाकीचं काहीच म्हणत बसायची गरज नाही, डायरेक्ट ह्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, नाउन क्लॉज म्हणायचं. पण याच्यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं, उत्तर कन्फर्म करण्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितला होता, तर तो शॉर्टकट असा आहे, जे मेन क्लॉज असते तर या मेन क्लॉजला जर आपण व्हॉटने प्रश्न विचारला, मेन क्लॉजला जर आपण व्हॉटने प्रश्न विचारला, जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर प्रश्न विचारायचा आहे, नसेल कन्फ्यूज होत तर डायरेक्ट उत्तर त्याचं ते बरोबर आहे. पण कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी आपलं उत्तर 100% कन्फर्म करण्यासाठी, बरोबर आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी काय करायचं, मेन क्लॉजला जर आपण व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर
जर मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारला आणि येणारं उत्तर जर संपूर्ण क्लॉज असेल तर त्या क्लॉजला नाउन क्लॉज म्हणतात. मेन क्लॉजला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर जर संपूर्ण क्लॉज असेल तर त्या क्लॉजला नाउन क्लॉज म्हणतात. मग या ठिकाणी बघा, व्हॉट इज अननोन, काय अनोळखी आहे, काय अनोळखी आहे, काय अनिश्चित आहे. तर याच्यामध्ये लक्ष द्या, वेन द एक्झाम्स विल स्टार्ट, म्हणजे एक्झाम केव्हा सुरू होतील हे. मग या ठिकाणी ह्याला म्हणायचे नाउन क्लॉज. मग नाउन क्लॉजमध्ये डिअर फ्रेंड्स त्याचे टाईप्स आहेत. जसं नाउन जे आहे तर नाउन हे वाक्यामध्ये जसं नाउनचे फंक्शन आहे तर त्याच पद्धतीने त्या फंक्शननुसारच त्याचे टाईप्स पडतात नाउन क्लॉजचे पण. मग याच्यामध्ये काय आहे, नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ पार्टिसिपल आणि ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह अशा प्रकारे होतात. याच्यामध्ये लक्ष द्या, हे जे कॉम्प्लिमेंट आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे, ऑब्जेक्ट ऑफ पार्टिसिपल आहे, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह आहे, हे जे खालचे चारही प्रकार आहेत तर ह्या चारही प्रकार फक्त आणि फक्त हे नाउन क्लॉजमध्येच येतात. हे अशा प्रकारची वाक्यरचना दुसऱ्या एकाही क्लॉजमध्ये येत नाही, हे आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आणि ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणजेच काय, जो नाउन क्लॉज कर्त्याचं कार्य करतो त्याला म्हणतात सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, आणि जो नाउन क्लॉज क्रियापदाच्या ऑब्जेक्टचं कार्य करतो त्याला म्हणायचं आहे ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब. ठीक आहे, आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, ह्या 3 शब्दामध्ये कन्फ्युजन होत आहे. तर हे 3 शब्द कोणते, त्याच्यामध्ये 2 मुख्य शब्द, वेन आणि वेअर. आता लक्ष द्या, वेन आणि वेअरने सुरू होणार क्लॉज. लक्ष द्या, नाउन क्लॉज कधी होते, डायरेक्ट वाक्याच्या सुरुवातीला वेन असेल आणि वेनने किंवा व्हेअरने सुरू होणार क्लॉज, वेनने किंवा व्हेअरने सुरू होणार क्लॉज जर मेन क्लॉजच्या क्रियापदाचा कर्त्याचं कार्य करत असेल तर त्याला काय म्हणायचे, नाउन क्लॉज म्हणायचे. किंवा आपण जर मेन क्लॉजला जर व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर जर वेनने किंवा व्हेअरने सुरू होणार अख्खा क्लॉज येत असेल तर त्याला काय म्हणायचे, नाउन क्लॉज म्हणायचे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज कधी होतोय, जर या ठिकाणी व्हेनने किंवा व्हेअरने सुरू होणाऱ्या क्लॉजच्या अगोदर इथं नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल, नाउन किंवा प्रोनाउन असेल आणि या नाउन किंवा प्रोनाउनबद्दल जर तो क्लॉज माहिती सांगत असेल तर त्याला बिनधास्त काय म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. आणि ॲडव्हर्ब क्लॉज त्याला कधी म्हणायचं आहे तर लक्षात ठेवायचं, ॲडव्हर्ब क्लॉज होत असताना वेनने किंवा व्हेअरने सुरू होणारा क्लॉज हा सेपरेट असतो आणि मेन क्लॉज पण सेपरेट असतो. हा वेनने किंवा व्हेअरने सुरू होणारा क्लॉज हा कधीच या मेन क्लॉजचा कर्त्याचं कार्य करत नाही. हा क्लॉज स्वतंत्र असतो आणि हा क्लॉज स्वतंत्र असतो. याला स्वतःचा कर्ता असतो, याला स्वतःचं क्रियापद असते आणि याच्यामध्ये पण ह्याला स्वतःचं कर्ता आणि क्रियापद असते. तर हे अशा प्रकारे काय करायचं आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर हे आपला झाला डिअर फ्रेंड्स क्लॉज हा टॉपिक. सेंटेन्स जे आहेत सेंटेन्समध्ये सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे 3 टाईप्स आहेत. बघा, सेंटेन्स जे आहेत सेंटेन्समध्ये 3 टाईप्स, सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स असे 3 टाईप्स आहेत. तर डिअर फ्रेंड्स, सिम्पल सेंटेन्स म्हणलं की लक्षात ठेवायचे, बरेच विद्यार्थी काय करतात, मी तुम्हाला बॅचमध्ये पण सांगितलं होतं. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स असं नाही करायचं, वाक्य जर छोटं असेल तर त्याला सिम्पल म्हणायचं, वाक्य जर थोडं मीडियम साईजमध्ये असेल तर त्याला कंपाऊंड म्हणायचं आणि लईच वाक्य मोठं असेल तर त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं, असा विषय नाही. सिम्पल सेंटेन्स म्हणजेच काय, त्या सिम्पल सेंटेन्समध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, सिम्पल सेंटेन्समध्ये मुख्य क्रियापद त्याला आपण म्हणतो फायनाईट वर्ब. हे जे मुख्य क्रियापद, फायनाईट वर्ब म्हणजेच काय, जे क्रियापद कर्त्यानुसार, त्याच्या वचननुसार आणि टेन्सनुसार बदलते त्याला आपण म्हणतोय फायनाईट वर्ब. म्हणजे मुख्य क्रियापदाचं जे काम करणारं जे क्रियापद असते तर ते क्रियापद फक्त आणि फक्त सिम्पल सेंटेन्समध्ये एकच असते. बाकीचे शब्द ॲडजेक्टिव्ह, नाउन, ॲडव्हर्ब, पार्टिसिपल असेल, इन्फिनिटिव्ह असेल ते वाक्यामध्ये कितीही असू शकतात. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, मेन जे आहे एक फायनाईट वर्ब जे आहे तर फायनाईट वर्ब हे सिम्पल सेंटेन्समध्ये एकच असतं. त्याच्यानंतर आपण सिम्पल सेंटेन्समध्ये कोणते शब्द येतात ते पण आपण त्या ठिकाणी घेऊ, पण अगोदर हे पहिलं बेसिक क्लिअर करू. कंपाऊंड सेंटेन्स जे असतात तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये फायनाईट वर्ब म्हणजेच मुख्य 2 क्रियापदं, जे मुख्य क्रियापद असतात तर मुख्य क्रियापदं ही कमीत कमी 2 असतात. कशामध्ये, कंपाऊंड सेंटेन्समध्ये. आणि तुम्हाला दुसरं काय सांगितलं आहे, जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जर 2 वाक्य जोडलेले असतील तर त्याला बिनधास्त काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचे. मग सेंटेन्स टॉपिकसाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते आहेत
त्यात कोणते कोणते शब्द येतात, एकही शब्द विसरायचा नाही आणि एकही शब्द सोडून द्यायचा नाही. सगळे शब्द त्या ठिकाणी काय करायचे, लक्षात ठेवायचे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये कोणते कोणते शब्द येतात ते. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स एकच लक्षात ठेवायचं आहे, जे आपण क्लॉजचे वाक्य बघितले क्लॉजमध्ये, मग ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतील किंवा जे डब्ल्यूएच शब्द जे आहेत तर त्या डब्ल्यूएच शब्दाने जोडलेले जे सुरू होणारे जे सबऑर्डिनेट क्लॉज असतोय. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणलं की काय लक्षात ठेवायचं आहे, क्लॉजचं वाक्य आलं की त्याला आपण डायरेक्ट काय म्हणतोय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतोय. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याच्यामध्ये असतोय. झालं, एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी बास. आणि आपल्याला एमपीएससी जे आहे तर बघा, आता याच्यामध्ये हे एवढं छोटंसं वाक्य डू ऑर डाय. मग हे डू पण व्हर्ब आहे आणि डाय पण व्हर्ब आहे. मग या वाक्याचा जर टाईप कोणता आहे असा जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड, छोटं वाक्य आहे पण हे वाक्याचं टाईप कोणतं आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग याच्यामुळं काय करायचं, साईजनुसार हे करायचं नाही. आता कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन प्रकार पडतात, एक असेल डबल सेंटेन्स आणि दुसरं आहे मल्टिपल सेंटेन्स. डबल म्हणजेच त्याच्यामध्ये दोन वाक्य असतात, दोन घटक वाक्य असतात. आणि मल्टिपलचा अर्थच आहे, मल्टिपल म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा दोन म्हणण्यापेक्षा तीन किंवा तीनपेक्षा अधिक. मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, मल्टिपल म्हणजेच काय, जर एकाच वाक्यामध्ये तीन किंवा तीनपेक्षा अधिक घटक वाक्य असतील तर त्या वाक्याला काय म्हणायचे, मल्टिपल सेंटेन्स म्हणतात. मल्टिपल सेंटेन्स बघा, मग इथं सिंपल सांगितलं तुम्हाला. कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन घटक वाक्य हे कशाने जोडलेले असतात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात, हे लक्षात ठेवा. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतोय आणि कमीत कमी एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. बघा, सिंपल सेंटेन्स जे आहे तर सिंपल सेंटेन्समध्ये कोणते कोणते शब्द येतात डिअर फ्रेंड्स, इन स्पाइट ऑफ, डिस्पाइट, बिसाइड्स, येस हे बिसाइड्स, ऑन अकाउंट ऑफ, ड्यू टू, बिकॉज ऑफ, ओविंग टू. त्याच्यानंतर VING प्लस V3 डायरेक्ट वाक्याच्या सुरुवातीला. टूचं वाक्य जे असते तर टूचं वाक्य हे सिंपल सेंटेन्सच असते. इन केस नाही बरं का, इन केस म्हणलं की ते कुठे येते, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येते. म्हणजेच इन केस हे क्लॉजचं वाक्य आहे. क्लॉजचं वाक्य म्हणलं की त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. पण इथं काय आहे लक्ष द्या, इथं इन केस ऑफ आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, सिंपल सेंटेन्स. आणि इन ऑर्डर टू याला आपण म्हणतोय सिंपल सेंटेन्स. आणखी एक शब्द असेल तर तो म्हणजे कोणता लक्षात ठेवायचं आहे, व्हाईल. व्हाईलच्या नंतर लगेच चिटकून, व्हाईलच्या नंतर लगेच काय आलं असेल, VING आला असेल. व्हाईलच्या नंतर काय असेल, VING असेल तर त्या पण वाक्याला डायरेक्ट काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, सिंपल सेंटेन्स म्हणायचं आहे. तर या सिंपल सेंटेन्समध्ये हे शब्द आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे हे शब्द तर आहेतच पण त्याचं मुख्य काय लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, सिंपल सेंटेन्समध्ये एकच फक्त मुख्य क्रियापद असते, फायनाईट वर्ब असते. आता हे इनस्पाइट ऑफ आणि डिस्पाइट हे दोन्ही शब्द काय दाखवतात, कॉन्ट्रास्ट दाखवतात. पण हे कशामध्ये वापरतात, सिंपल सेंटेन्समध्ये वापरतात. बट असेल, बट हा जो शब्द आहे तर हा शब्द काय दाखवतो डिअर फ्रेंड्स, कॉन्ट्रास्ट दाखवतो. पण कशामध्ये असेल, कंपाऊंडमध्ये. आणि दो असेल, अल्दो असेल हे पण शब्द कॉन्ट्रास्टच दाखवतात पण ते कोणत्या वाक्यामध्ये येतात, कॉम्प्लेक्समध्ये. आणि इथं लक्षात ठेवायचं आहे, इनस्पाइट आपल्याला कधी कधी वाक्य देतात म्हणजे फिल इन द ब्लँक असते आणि त्या फिल इन द ब्लँकमध्ये योग्य तो आपल्याला त्या ठिकाणी शब्द निवडायचा असतो, शब्द भरायचा असतो. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, मग एक ऑप्शनमध्ये इनस्पाइट ऑफ असते आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये डिस्पाइट असते. म्हणजे सॉरी, इनस्पाइट असते आणि दुसऱ्यामध्ये डिस्पाइट असते. तर लक्षात काय ठेवायचं आहे, ऑफ हा जो शब्द आहे तर ऑफ हा शब्द इनस्पाइट सोबत येतोय, डिस्पाइट सोबत येत नाही. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, सिंपल आहे. इथं दोन क्रियापद आहेत, इथे एक केम आहे आणि दुसरं आहे टू सी. पण याच्यामध्ये मुख्य क्रियापद जे आहे तर जे क्रियापद हे मेन व्हर्बचं काम करते ते फक्त कोणतं आहे, हे केम हे मेन व्हर्ब आहे. आणि हे टू सी जे आहे तर टू सी हे काय आहे आपल्याला माहिती आहे, इन्फिनिटिव्ह आहे. आणि इन्फिनिटिव्ह जे असते तर इन्फिनिटिव्ह हे मुख्य क्रियापदाचं काम करत नाही, त्याला आपण फायनाईट व्हर्ब म्हणत नाहीत. मग हे असं वाक्य आलं की त्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, सिंपल सेंटेन्स म्हणायचं. नाहीतर मग आपण हे एक वर्ब आहे आणि हे एक वर्ब आहे असं जर आपण केलं की मग त्याला आपण म्हणणार कंपाऊंड सेंटेन्स आणि आपलं उत्तर चुकणार. मग तर याला काय करायचं, सिंपल सेंटेन्स म्हणायचं आहे. बघा आता लक्ष द्या, व्हाईल हा जो शब्द आहे तर व्हाईल हा शब्द सिंपल सेंटेन्समध्ये पण येतो, कंपाऊंडमध्ये पण येतो आणि कॉम्प्लेक्समध्ये पण येतोय. पण याला लक्षात काय ठेवायचं, बघा व्हाईलच्या नंतर लगेच VING आलं, व्हाईल शब्दाच्या नंतर लगेच VING आलं की त्याला काय म्हणायचं, सिंपल सेंटेन्स म्हणायचं. जर दोन वाक्य
दोन वाक्य जर आपल्या या ठिकाणी जर व्हाईलने जोडले असतील घटक वाक्य तर त्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं आहे. आणि आपण जे क्लॉजमधलं वाक्य पाहिलं म्हणजेच ज्यावेळी एक क्रिया चालू होती त्यावेळी दुसरी क्रिया झाली असं ज्यावेळेस आपण काय करतोय सांगतोय, जे आपण टेन्स ॲग्रीमेंटमध्ये पण घेतलं, व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स इकडं आणि पुढं काय वापरतो आपण डिअर फ्रेंड्स, सिम्पल पास्ट टेन्स. अशा प्रकारचं वाक्य बघितलं की त्या वाक्याला काय म्हणायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं आहे. म्हणजे ते वाक्य कशाचं आहे, क्लॉजचं वाक्य आहे आणि क्लॉजचं वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. तर लक्ष द्या या ठिकाणी जे आकाश इज रिच वेअर ॲज हिज ब्रदर इज पुअर. मग आपण या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य घेतलं होतं. मग वेअर ॲज किंवा व्हाईल जे आहे तर वेअर ॲज किंवा व्हाईल हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी आपण यूज करतो. मग अशी जर दोन घटक वाक्य जर व्हाईलने जोडलेले असतील तर त्या वाक्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. कंपाऊंड सेंटेन्स म्हणतोय. तर मी तुम्हाला या ठिकाणी ते 9वी 10वीला असताना आपल्याला जे 10वीला किंवा 12वीला जे असताना जे रायटिंग स्किलमध्ये होतं तर ते मी तुम्हाला त्यावेळेस एक्झाम्पल सांगितलं होतं. आता लक्ष द्या या ठिकाणी, वाईल दे वर प्लेइंग आय सॉ देम. ज्यावेळी ते खेळत होते तर त्या ठिकाणी मी त्यांना पाहिलं. तर या ठिकाणी बघा, वाईल दे वर प्लेइंग फुटबॉल आय सॉ देम. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, वाईल दे वर प्लेइंग फुटबॉल हा एक क्लॉज आहे, हे एक वाक्य झालं. आणि इकडे या ठिकाणी सेपरेट स्वतंत्र वाक्य आहे काय, आय सॉ देम, मी त्यांना पाहिलं. मग मी त्यांना कधी पाहिलं, तर ज्यावेळी ते फुटबॉल खेळत होते. मग या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे वाक्य क्लॉजचं वाक्य आहे. त्याच्यामध्ये पण हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे आणि त्याच्यामध्ये पण डिअर फ्रेंड्स काय आहे, हे वाक्याचं जर टाईप म्हणलं तर हा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग मी पुन्हा एकदा सांगतोय, क्लॉजचं वाक्य आलं की आपल्या त्या ठिकाणी त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता डिअर फ्रेंड्स, आता सध्याचा परीक्षेचा पॅटर्न असा आहे, आपल्याला एक वाक्य दिलं जातं, मग सिंपल सेंटेन्स असेल, कंपाऊंड सेंटेन्स, कोणत्याही वाक्याचा प्रकार दिला जातो. एक वाक्य प्रश्नामध्ये देतात आणि प्रश्न असे विचारतात की त्या दिलेल्या वाक्याचं काय करा तुम्ही, कंपाऊंड सेंटेन्स करा किंवा दिलेल्या वाक्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायला सांगतात. आणि असंच ज्यावेळेस सांगितलं जाते त्याच्यानंतर खाली मग 1 2 3 4 असे ऑप्शन असतात. तर त्याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपल्याला उत्तर शोधत असताना, उत्तर काढताना आपण जे शब्द पाहिलेले आहेत तर त्या शब्दावर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. कंपाऊंड सेंटेन्समध्ये कोणते शब्द येतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कोणते शब्द येतात, सिंपल सेंटेन्समध्ये कोणते शब्द येतात आणि सिंपल सेंटेन्स संदर्भातला नियम कोणता आहे, त्याच्यामध्ये एकच काय येतं, फायनाईट व्हर्ब येतं. याच्यानुसार जरी तुम्ही गेलात तरी आपलं उत्तर आपण एका सेकंदामध्ये उत्तरामध्ये येतं, उत्तरापर्यंत पोहोचतं. आणि मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं 2020-21च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला जवळजवळ या सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स या टॉपिकवरती मला वाटते 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. तर हे झालं आपलं सेंटेन्स या टॉपिक संदर्भातलं आपलं रिव्हिजन डिअर फ्रेंड्स. तर सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये सिंग्युलर सब्जेक्ट, प्लुरल सब्जेक्ट आपण हे पाहिलं होतं. हेल्पिंग व्हर्बमध्ये 2 प्रकार, सिंग्युलर आणि प्लुरल हेल्पिंग व्हर्ब. काही हेल्पिंग व्हर्ब आपण दोन्ही वापरतो, सिंग्युलर पण वापरतो, प्लुरल पण वापरतो. त्याच्यामध्ये डिड आणि हॅड. मग आपला नियम सिंपल आहे, सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतो, प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. त्याच्यानंतर सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर क्रियापदाला आपण एस ई एस आय एस प्रत्यय वापरतो. प्लुरल सब्जेक्ट जर असेल तर क्रियापदाला आपण एस ई एस आय एस प्रत्यय वापरत नाहीत आणि आय आणि यू हे अपवाद आहे. त्याच्यानंतर आपण ई एस कधी वापरायचं हे आपण टेन्समध्ये पण पाहिले. हे एस एस एच सी एच एक्स ओ असेल तर ई एस वापरायचं, वाय असेल तर आय एस वापरायचं. त्याच्या अगोदर जर काय असेल स्वर असेल तर आपण वायचं आय एस करत नाहीत, फक्त एस वापरतोय. आता इथं लक्षात ठेवायचे, जर 2 करते हे ऑर, नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सोने जोडले असतील तर आपण हेल्पिंग व्हर्ब दुसऱ्या कर्त्यानुसार हेल्पिंग व्हर्ब वापरतो. कशानुसार, दुसऱ्या कर्त्यानुसार. मग इथं लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, दुसरा कर्ता कोणता आहे तर हा आहे. मग दुसरा कर्ता एकवचनी आहे का अनेकवचनी आहे तर त्याचा विचार करून त्या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब आपल्याला वापरायचं आहे. हे असं लक्षात ठेवायचं, 2 कर्ते जर या शब्दाने जोडले असेल तर दुसऱ्या कर्त्याचा विचार करायचा. पहिला कर्ता एकवचनी आहे का अनेकवचनी आहे का त्याचा विचार करायचा नाही. तर अशा प्रकारे आपण वाक्य घेतले होते डिअर फ्रेंड्स. मग हे लक्षात ठेवायचं आहे, हे ॲज वेल ॲज असेल, विथ असेल, अलॉंग विथ असेल, टुगेदर विथ असेल, लाईक असेल, अनलाईक असेल, बिसाइड्स असेल, नो लेस दॅन असेल किंवा अकंपनीड बाय असेल किंवा इन ॲडिशन टू असेल. काय असेल, इन ॲडिशन टू. हे जर कंजंक्शनने जोडले असतील तर आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतोय.
मग हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे आताचे जे नियम सांगतोय मी तुम्हाला परीक्षेसाठी, हे नियम आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर ह्या आहे असे बघा, ह्या अशा प्रकारे मग आपण पहिल्या कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब वापरतोय. पहिल्या कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब वापरतोय. दुसरा कर्ता हा अनेक वचनी आहे का एक वचनी, त्याचं देणं घेणं काहीच नाही. आपण हेल्पिंग वर्ब वापरत असताना काय करतोय, पहिल्या कर्त्यानुसार या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वापरतोय. कधी जर दोन कर्ते हे आताची सांगितलेल्या शब्दाने जोडले असतील तर. आता जर दोन कर्ते अँडने जोडले असतील तर आपण त्याला प्लुरल समजतो आणि प्लुरल समजून प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय. आणि त्याच्यानंतर जर क्रियापद असेल तर त्या क्रियापदाला आपण एस ई एस आय एस प्रत्यय वापरत नाहीत. मग हे अशा प्रकारे ही अँड आय असं जरी आलं तरी पण काय करायचं, त्याला प्लुरल समजतोय म्हणून या ठिकाणी आर वापरायचंय. इथं बरेच जण काय करतात, ॲम वापरतात आणि इथंच फसतात. तर ॲम वापरायचं नाही, तर ही अँड आय, तो आणि मी दोघं जण होतात म्हणून आर वापरायचंय. त्याच्यानंतर बघा, हे डिपार्टमेंटल PSI ला तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला होता, ही अँड आय म्हणून या ठिकाणी काय येईल, आर येईल. त्याच्यानंतर ही अँड आय जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला एस ई एस आय एस प्रत्यय वापरायचं नाही, तर काय करायचं, फक्त त्या ठिकाणी V1 वापरायचं. एस ई एस आय एस प्रत्यय वापरला जाणार नाही. मग त्याच्यानंतर ह्याला अपवाद नियम असा आहे, दोन कर्ते जर अँडने जोडले असतील आणि त्या दोन नाऊन जर अँडने जोडले असतील आणि त्या कर्त्यामधून जर एक वचनी बोध होत असेल तर त्या आपण त्या कर्त्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतात. जसं की ब्रेड अँड बटर, हे डिपार्टमेंट PSI ला विचारलेलं वाक्य. ब्रेड अँड बटर, ब्रेड आणि बटर इज माय फेवरेट फूड. मग आता याच्यामध्ये काय असणार, ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट फूड. या ठिकाणी फूड हा शब्द पण सिंग्युलरचा आहे. आपण हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे कसं ओळखायचं हे सांगितलं. आणि कधीही लक्षात ठेवायचे, ब्रेड आणि बटर हे दोन जरी नाऊन असले तरी पण याच्यामधून काय होते, एकाच डिशचा उल्लेख होतोय. जसं आपण सांगितलं तुम्हाला सिंपल समजावं यासाठी, राईस आणि करी, भात आणि आमटी, राईस आणि करी हे असं या ठिकाणी. इथं पण काय होते, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आपण वापरतोय. डिश हे एक झालं, डिशेस हे अनेक वचन झालं. मग हे कसं ओळखायचं, तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं शेवटचा शब्द. आता STI 2014 असा प्रश्न विचारला होता. मग फिश अँड चिप्स, मग आपण चिप्स म्हणलं की आपल्याला वाटतं अनेक वचन झालं, पण या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, इथं जे आहे तर इथं काय आहे, मिल आहे. मग मिल म्हणल्याच्यानंतर काय होतं, या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आपण त्या ठिकाणी यूज करतो. इथं लक्ष द्या, इथं हे मिलच होता. त्याच्यानंतर 2018च्या पेपरमध्ये पीस अँड प्रॉस्पेरिटी इज आवर आयडियल, हा शेवटचा शब्द लक्षात ठेवायचा. आयडियल म्हणजे सिंग्युलर झालं म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब सिंग्युलर वापरायचं आहे. आणि या ठिकाणी आय ॲज वेल ॲज दे, मग आपण जर दोन कर्ते ॲज वेल ॲज जोडले असते तर आपण हेल्पिंग वर्ब पहिल्या कर्त्यानुसार घेतोय म्हणून या ठिकाणी ॲम वापरायचं आहे. आता या ठिकाणी व्हीट अँड राईस, व्हीट म्हणजे गहू असते, राईस म्हणजेच तांदूळ असणार आहे. मग सिरियल्स म्हणल्याच्यानंतर काय झाले, ते धान्य झाले, दोन झाले ना. सिरियल म्हणल्याच्यानंतर अनेक वचन शब्द झाला आणि म्हणून या ठिकाणी दोन नाऊन आहेत पण अँडने जोडलेत, पण त्याच्यामधून जर अनेक वचनी बोध होत असेल तर त्यावेळेस आपण त्याला काय करतो, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय. हे लक्षात ठेवायचं. ब्युटी आणि फॉली या ठिकाणी कंपॅरिझन्स या ठिकाणी आहे, तर मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स ह्याला आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय, कारण या ठिकाणी कंपॅरिझन्स हे काय आहेत, प्लुरल शब्द आहे. मग लक्षात काय ठेवायचे, जर दोन नाऊन अँडने जोडले असतील आणि त्याच्यामध्ये जर एकच पहिल्या नाऊनला जर आर्टिकल असेल, एकाच नाऊन पूर्वी जर आर्टिकल असेल तर त्यावेळी एक आर्टिकल किंवा एक पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो, त्या कर्त्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतो. आणि दोन नाऊन अँडने जोडले असतील आणि त्याच्याबरोबर ठीक आहे, अगोदर हे क्लिअर करू. या ठिकाणी दोन नाऊन आहेत, ॲक्टर आणि सिंगर हे दोन नाऊन आहेत, पण हे जोडलेत कशाने डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी अँडने जोडलेले आहेत. पण या दोन्ही नाऊनसाठी आर्टिकल किती वापरले, एकच आर्टिकल वापरले, म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय करायचं आपल्याला, इज हे हेल्पिंग वर्ब वापरायचे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. इथं पण पोएट अँड ड्रामाटिस्ट हे सिंग्युलरच, या ठिकाणी एकच आर्टिकल वापरले म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वापरताना सिंग्युलर वापरायचं. आणि पुढचा नियम असा आहे, मग हे आपल्याला वाक्य परीक्षेत विचारलेलं आहे. मग या ठिकाणी अ ब्लॅक अँड व्हाईट हॉर्स, मग किती हॉर्स आहेत, इथं एकच आर्टिकल आहे म्हणजे या वाक्यामध्ये एक हॉर्स आहे आणि या वाक्यामध्ये दोन आर्टिकल आहेत म्हणजेच या वाक्यामध्ये दोन हॉर्स आहेत. तर हे आपल्याला इथं असं लक्षात ठेवायचं. मग दोन नाऊन जर अँडने जोडलेले असतील, दोन नाऊन जर अँडने जोडलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही नाऊन पूर्वी जर स्वतंत्र आर्टिकल असेल किंवा स्वतंत्र पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला प्लुरल समजतो आणि प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय.
तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं. हे झालं आपले पहिले बेसिक, ज्याच्यावरती सातत्याने एमपीएससी प्रश्न विचारते, तर ते नियम आपल्या या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. विच असेल, व्हॉट असेल, हू असेल, हुम असेल आणि हुज असेल, हे पाचही शब्द लक्षात ठेवायचे. या शब्दांपूर्वी ज्या प्रकारचं नाऊन असतंय त्या नाऊन नुसार आपण त्यांच्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरतो. याच्यावरती आपल्याला राज्यसेवा 2019चा प्रश्न विचारला आहे. या शब्दांवरती तेच सेम वाक्य STI 2014च्या पेपरमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. तर लक्षात काय ठेवायचं, याच्या अगोदर ज्या प्रकारचं नाऊन आहे, जर इथं सिंग्युलर नाऊन असेल तर इथं सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येणार ह्या शब्दाच्या नंतर. इथं प्लुरल नाऊन असेल तर या ठिकाणी ह्या शब्दाच्या नंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब येणार. मग या ठिकाणी लक्ष द्या, राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला होता. तर या ठिकाणी काय आहे, द बास्केट ऑफ ॲपल्स. आपण हा पण नियम पाहिलेला आहे. ज्यावेळेस वाक्याचा करता हा प्रिपोजिशनने जोडलेले दोन नाऊन असतात तर त्यावेळी हेल्पिंग वर्ब वापरत असताना आपण काय करतो, पहिल्या नाऊननुसार हेल्पिंग वर्ब वापरत असतोय, दुसऱ्या नाऊननुसार वापरत नाहीत. म्हणून या ठिकाणी वॉज हे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे. इथं लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, दॅट आहे, दॅटच्या अगोदर प्लेज. प्लेज हा शब्द या वाक्यामध्ये नाटक, ड्रामा या अर्थाने वापरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं, इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला याच्या पुढं जे दॅटच्या नंतर जे येणारं हेल्पिंग वर्ब आहे तर हॅव हे हेल्पिंग वर्ब प्लुरल वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं आहे डेव्हलपमेंट्स. या ठिकाणी डेव्हलपमेंट्स हे नाऊन काय आहे, प्लुरल आहे. आणि मग या ठिकाणी दॅटच्या अगोदर डेव्हलपमेंट्स प्लुरल असल्यामुळं येणारं जे त्याच्यानंतर जे वर्ब आहे तर ते पण काय असायला पाहिजे, त्या ठिकाणी त्या क्रियापदाला एस, ES, IS प्रत्यय वापरला नाही पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणीचं उत्तर हे ऑप्शन बरोबर आहे. तर STIच्या पेपरमध्ये पण सेम असंच वाक्य विचारलं होतं डिअर फ्रेंड्स, हे आपण घेतलेलं आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा या ठिकाणी. मग हे सगळे शब्द लक्षात आपल्याला ठेवायचे आहेत. इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफ, हे जे शब्द आहेत लक्ष द्या. एक मिनिट. मग हे इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर प्लुरल नाऊन वापरतो आणि सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतोय. परंतु याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हे इच असेल, इचच्या नंतर लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती पण आपल्याला एमपीएससी बरेच प्रश्न विचारलेत. इच या शब्दाच्या नंतर 2019चा जो आपला कंबाईन ग्रुप बीचा पेपर झाला, 2019च्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरमध्ये याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग इचच्या नंतर लक्षात एकच ठेवायचं आहे, इच आणि एव्हरीच्या नंतर कितीही नाऊन येऊ द्या, 2 नाऊन असतील, 3 नाऊन असतील, 4 नाऊन असतील, कितीही नाऊन असतील, तर या इच आणि एव्हरीच्या नंतर येणारे कितीही नाऊन असतील तर ते सिंग्युलर्स नाऊन असतात. आणि त्यांच्यानंतर येणारं हेल्पिंग वर्ब सुद्धा सिंग्युलरच असतं. एवढं साधं सोपं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये लक्ष द्या, सम जो आहे, सम ऑफ असेल, ऑल ऑफ असेल, मोस्ट ऑफ असेल आणि बोथ ऑफ असेल, हे सगळे शब्द जे आहेत तर ह्याच्यानंतर येणारं नाऊन हे प्लुरल नाऊन असते आणि त्याच्यानंतर येणारं हेल्पिंग वर्ब हे सुद्धा प्लुरल हेल्पिंग वर्ब असतं. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. लक्षात एक ठेवायचं आहे, काही जे शब्द असतात तर काही शब्द नेहमी प्लुरल वापरले जातात. याच्यामध्ये मेनी असेल, ऑल असेल, सेव्हरल असेल, फ्यू असेल, अ फ्यू असेल, द फ्यू असेल, बोथ असेल, अ गुड मेनी असेल, हे सगळे जे शब्द आहेत तर डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचे, हे सगळे शब्द आपण प्लुरल वापरतो आणि या सगळ्या शब्दाच्या नंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरलं जात आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचं, परीक्षेसाठी महत्त्वाचं, मेनीच्या नंतर प्लुरल नाऊन येणार, प्लुरल हेल्पिंग वर्ब येणार. मात्र मेनी अ असेल किंवा मेनी ॲन असेल तर त्याच्यानंतर सिंग्युलर नाऊन येणार आणि सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येणार. इथं लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेसाठी. हे जे काही जे नाऊन असतात तर काही नाऊन हे नेहमी सिंग्युलर वापरले जातात. याच्यामध्ये मग सब्जेक्टचे नाव आहेत, गेम्सचे नाव आहेत, पुस्तकाचे नाव आहेत, डिसीजचे नाव आहेत. हे न्यूज, लगेज, फर्निचर, इन्फॉर्मेशन, ॲडव्हाइस, सिनरी, पोएट्री, बॅगेज हे जे शब्द आहेत किंवा सोप, डिपार्टमेंटल PSIला तुम्हाला विचारलेला शब्द हा SOAP सोप. सोप हा जो शब्द आहे तर हा शब्द देखील आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा डिअर फ्रेंड्स, नेहमी सिंग्युलरच वापरला जातोय. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हे सगळे शब्द आपण सिंग्युलर वापरतोय. जरी यांच्या शेवटी येस असलं तरी पण यांना सिंग्युलर वापरलं जाते. आणि खालचे जे शब्द आहेत या शब्दांना येस प्रत्यय लावायचा अजिबात नाही. म्हणजे लगेजेस, फर्निचर्स यांना आपण काय करतोय, प्लुरल करत नाहीत. आता बोथ हा जो शब्द आहे तर बोथ हा शब्द आपण डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचे. बोथ हा जो शब्द आहे तर आपण दोनसाठी वापरतोय, मात्र हा होकारार्थी वापरला जातो. आणि नायदर हा शब्द दोनसाठीच वापरतोय पण नकारार्थी वापरतोय. बोथ हा शब्द नकारार्थी वापरला जात नाही.
नकारार्थी वापरत नाहीत. हा लक्षात ठेवायचा नियम परीक्षेसाठी महत्त्वाचा. याच्यावरती आपल्याला बरेच प्रश्न विचारलेत. मग इथे लक्षात काय ठेवायचं, नायदर असेल किंवा नायदर नॉर असेल. नायदर किंवा नायदर नॉर आणि बोथ किंवा बोथ अँड हे लक्षात ठेवायचं आहे. हे दोन्ही शब्द आपण दोन साठीच वापरतोय, परंतु लक्षात काय ठेवायचं आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे बोथ आणि बोथ अँड हे नकारार्थी वापरत नाहीत. मग याच्यामध्ये आपण डिअर फ्रेंड्स परीक्षेमध्ये पडलेला जो प्रश्न आहे तर तो पण आपण त्या ठिकाणी घेतलेला होता. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये लक्ष द्या, हे जे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असतात तर हा पण नियम सांगितला आहे. मोडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी आपण क्रियापदाचं पहिलं रूपच वापरतोय. एकच सिंग्युलर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय त्याच्या, आणि त्या क्रियापदाला एस ई एस आय एस प्रत्यय आपण वापरत नाहीत. हे पण आपल्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन टॅग आता या ठिकाणीच आहे तर क्वेश्चन टॅग लक्ष द्या. क्वेश्चन टॅगलाच आपण दुसरं नाव काय आहे डिअर फ्रेंड्स, टेल टॅग असंही त्याला म्हणतात. क्वेश्चन टॅगलाच काय म्हणतो आपण, क्वेश्चन टॅग जे आहे तर त्यालाच आपण टेल टॅग असंही म्हणतोय. आता हा टॉपिक आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचा का आहे, कारण हा एक तर हमखास 1 मार्क आपल्याला 100% मिळवून देणारा टॉपिक आहे आणि याच्यावरती पण सातत्याने MPSCने हा 2-3 वर्षामध्ये प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. 2019 राज्यसेवेचा पेपर असेल त्या पेपरमध्ये तर आपल्याला ह्याच्यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 2019चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर असेल त्यामध्ये पण प्रश्न विचारले. तर लक्ष द्या, या टॉपिकचा पहिला आणि बेसिक नियम लक्षात ठेवायचा आहे. लक्षात एक ठेवायचं, क्वेश्चन टॅग करताना पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय, दिलेलं जे वाक्य आहे डिअर फ्रेंड्स, दिलेलं वाक्य अगोदर बघायचं आहे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे तर हे चेक करायचं आहे. होकारार्थी वाक्य असेल तर त्याचा टॅग नकारार्थी होणार आणि नकारार्थी वाक्य जर असेल तर त्याचा टॅग होकारार्थी होणार. हे बेसिक आपल्या इथं लक्षात ठेवायचं आहे. तरी आपण अशा प्रकारे या ठिकाणी काय करतोय, संक्षिप्त जे रूप असतं तर ते वापरतो. त्याच्यामध्ये मेन इथं पुढे शब्द आहेत तर ते लक्षात ठेवायचे. ॲम नॉटचं आपण आरंभ करत असतो, परंतु वाक्यामध्ये जर ॲम नॉट असेल तर त्या ठिकाणी काय होत असे, ॲम आय असा टॅग होतो, आरंट आय असा टॅग होत नसतोय. शाल नॉटचं शांट होतंय, विल नॉटचं ओंट, यूज्ड प्लस नॉटचं डिडंट होतंय. आणि एक आणखी एक लक्षात ठेवायचे, वाक्याचा कर्ता जर नाऊन असेल, जरी वाक्याचा कर्ता नाऊन असेल तरी क्वेश्चन टॅग करताना नेहमी काय करायचं असतं डिअर फ्रेंड्स, प्रोनाऊन घ्यायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना नेहमी आपण त्या ठिकाणी प्रोनाऊन घ्यायचं आहे. हे लक्ष द्या, इथं हे वाक्य पहिलं वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग आरंट आय झाला. पण या ठिकाणी दुसरं वाक्य जे आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये आय एम नॉट आहे, म्हणजेच हे वाक्य दिलेलं वाक्यच नकारार्थी आहे. मग याचा क्वेश्चन टॅग काय होतोय, एम आय एस होतोय. मग काही जण लक्षात ठेवताना किंवा पाठच करतात, ॲमचं आलं तर त्या ठिकाणी त्याचा क्वेश्चन टॅग हा आरंट आयच होतो. मग असं जर पाठ केलं तर त्या ठिकाणी आपलं उत्तर काय होतं डिअर फ्रेंड, चुकीचं होत आहे. जर वाक्यामध्येच एम नॉट असेल किंवा वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग एम आय होतो, आर आय होत नाही. मग आपण अशा प्रकारे वाक्य बरेच घेतले होते डिअर फ्रेंड्स. बघा आता याच्यामध्ये पुढं वाक्याचा कर्ता जर दिस किंवा दॅट असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, व्यक्तीसाठी वापरला असेल तर ही किंवा शी प्रोनाउन वापरतो आणि वस्तूसाठी वापरला असेल तर इट वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचे, दीज आणि दोज. दीज आणि दोज हे व्यक्तीसाठी असू द्या नाही तर वस्तूसाठी असू द्या, आपण दे हे प्रोनाउन आपण त्या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, देअरने सुरू होणाऱ्या वाक्याचा जर आपल्याला टॅग करायचा असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, देअरला देअरच ठेवायचं आहे. फक्त देअरच्या वाक्यामध्ये जर ओनली हा शब्द असेल तर त्या ठिकाणी टॅग हा काय करायचा, होकारार्थी करायचा. पुढं बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिला नियम, जर वाक्याचा कर्ता हे शब्द असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना कधीही लक्षात ठेवायचंय दे हे प्रोनाउन आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे. आणि दे प्रोनाउन वापरल्याच्या नंतर दे साठी प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचे. कारण वाक्यामध्ये हे बघा सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द सिंग्युलर आहेत. आपण सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकमध्ये पाहिले, हे सगळे शब्द सिंग्युलर आहेत. पण
वाक्यामध्ये सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब दिलेलं असते, पण अशा वाक्यांचा जर क्वेश्चन टॅग करायचा असेल तर आपण दे हे प्रोनाउन घेतो आणि दे प्रोनाउन घेतल्यामुळे आपल्याला हेल्पिंग व्हर्ब काय करायचं आहे, प्लुरल हेल्पिंग व्हर्बच वापरायचं आहे, सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, नो वन आणि नो बडी हे दोन्ही शब्द नकारार्थी आहेत, म्हणून क्वेश्चन टॅग काय करायचा, होकारार्थी करायचा आहे. याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, एव्हरीथिंग, एनिथिंग, समथिंग, नथिंग हे जे 4 शब्द आहेत तर हे 4ही शब्द लक्षात ठेवायचे. 4ही शब्द या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करतोय आपण लक्षात ठेवतोय की हे 4ही शब्दामध्ये थिंग हा शब्द येतोय, म्हणजेच या ठिकाणी काय करतो आपण इट हे प्रोनाउन त्या ठिकाणी आपण वापरतोय आणि इट हे प्रोनाउन हे सिंग्युलर असल्यामुळे आपण त्या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. आणि नथिंग हा जो शब्द आहे तर नथिंग हा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचा डिअर फ्रेंड्स, नथिंग हा शब्द नकारार्थी आहे, म्हणून त्याचा टॅग होकारार्थी आपण त्या ठिकाणी करतोय. त्याच्यानंतर हे इच ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, नायदर ऑफ असेल, वन ऑफ असेल, नन ऑफ असेल, एव्हरी वन ऑफ असेल, याचाही नियम आपण महत्त्वाचा पाहिलेला आहे. यांच्यानंतर जर डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, अस असेल, यू असेल, देम असेल तर क्वेश्चन टॅग करताना अससाठी वी घ्यायचं, यूसाठी यू घ्यायचं आणि देमसाठी दे घ्यायचं. इथंही लक्षात तेच ठेवायचं, हे सगळ्या शब्दाच्या नंतर येणारं आपण नाउन किंवा प्रोनाउन हे प्लुरल वापरतो, मात्र येणारं हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर वापरतो. आणि वी वापरल्यामुळे वी साठी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे, यू वापरल्यामुळे यू साठी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे आणि दे वापरल्यामुळे दे साठी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. या नन ऑफचं जे वाक्य आहे तर नन ऑफचं वाक्य डिअर फ्रेंड्स मला वाटतं राज्यसेवा 2020च्याही पेपरमध्ये तेच वाक्य दिलं होतं, 2019च्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरमध्ये पण तेच वाक्य दिलं होतं आणि मला वाटतं याच्या अगोदरच्या 2014च्या का 2014च्या STIच्या का PSIच्या पेपरमध्ये पण तेच वाक्य दिलेलं होतं. तर या नन ऑफवरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 2019च्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरमध्ये, 2020च्या राज्यसेवा मेन्सला आणि STIच्या 2014 का या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न त्याच शब्दावरती म्हणण्यापेक्षा तेच वाक्य विचारलं होतं, तीनही पेपरमध्ये सेम वाक्य दिलं होतं. आता इथं लक्षात काय ठेवायचं, हे सम ऑफ असेल, ऑल ऑफ असेल, इथं पण तेच यू अस असेल तर आपण या ठिकाणी यूला यूच घेतोय, वीला अस असेल तर वी घ्यायचं आणि देम असेल तर दे घ्यायचं. आता लक्षात आहे याच्यामध्ये सेल्डम, हार्डली, स्केअर्सली, बेअरली, लिटल, फ्यू हे सर्व शब्द नकारार्थी आहेत, म्हणून टॅग काय करायचा, होकारार्थी करायचा. पण याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स अ फ्यू म्हणजे अ लिटल आणि अ फ्यू हे दोन्ही शब्द होकारार्थी आहेत, म्हणून टॅग काय करायचा, नकारार्थी करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं लक्षात ठेवायचं आहे फ्यूच्या नंतर आपण काय करतो, प्लुरल काउंटेबल नाउन वापरतो आणि लिटलच्या नंतर आपण अनकाउंटेबल नाउन वापरतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचं जर वाक्य असेल तर त्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य ओळखायचं कसं, V1 असेल त्याच्यामध्ये आणि या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू डज करत असतोय, डू डज हे हेल्पिंग व्हर्ब वापरतो. आणि सिंपल पास्ट टेन्सचं जर वाक्य असेल तर सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण त्या ठिकाणी डीड हे हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड हे हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असू द्या नाही तर नकारार्थी असू द्या, टॅग काय करायचा, विल यूच करायचा आहे. आता इथं लक्षात द्या, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य हॅव फूड ऑन टाईम या वाक्यामध्ये हॅवने वाक्याची सुरुवात झाली, तर या ठिकाणी हे वाक्य आज्ञार्थी वाक्यच आहे, म्हणून याचा टॅग काय होईल, विल यू असाच होईल. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे जर आज्ञार्थी वाक्यामधून राग व्यक्त केला असेल, आता हे यूज युअर कॉमन सेन्स हे एकच वाक्य MPSCने आतापर्यंत आपल्याला या नियमावरती विचारलेलं आहे. तर यूज युअर म्हणजेच आज्ञार्थी वाक्यामधून जर राग, संताप व्यक्त केला असेल किंवा खडसावले असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा कांट यू होतो. पण मी तुम्हाला सांगितलं हे शिकवत असताना त्यावेळेस पण सांगितलं, आताही सांगतोय, एखादं साधं आणि सोपं वाक्य जर असेल तर त्याला जर तुम्ही उगाचच त्या ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये एकदम मोठ्या आवाजामध्ये तुम्ही त्याला वाचताय आणि तुम्ही लगेच काय करताय, असं समजताय की नाही ह्याच्यामधून राग व्यक्त केला आहे, तुम्ही असं करू नका डिअर फ्रेंड्स. याच्यामध्ये बघा राग व्यक्त म्हणजेच खरं त्याच्यामधून तशा प्रकारचा भाव व्यक्त झाला पाहिजे. माइंड युअर ओन बिझनेस हे वाक्य तुम्ही किती जरी हळूने म्हणलात, किती जरी प्रेमाने म्हणलात आणि किती जरी मोठ्याने म्हणलात तर याच्यामधून याचा अर्थ काय होतोय तोच व्यक्त होतोय. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. नाहीतर एखादं वाक्य दिलं तुम्हाला, स्टॉप युअर रायटिंग, स्टॉप युअर रायटिंग, मग तुम्ही लगेच मोठ्याने म्हणा स्टॉप युअर रायटिंग, असं जर केलं की त्या ठिकाणी मग काय होते, कन्फ्युजन होते आणि तुमचं उत्तर चुकतंय. मग तर त्यासाठी काय करा, हा नियम काय करायचं, या नियमामध्ये हे वाक्य लक्षात ठेवायचे.
लेटचे वाक्य जे आहेत लेटच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना लेट हिम, लेट हर, लेट देम, लेट मी असू द्या, तर त्याचा टॅग करताना आपण काय वापरतो, विल यू वापरतो. आणि लेट्स असेल किंवा लेट अस असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण शॅल वी असं आपण त्या ठिकाणी करतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण मेन क्लॉजनुसार आपण क्वेश्चन टॅग करत असतो, मेन क्लॉजनुसार क्वेश्चन टॅग करतो. त्याच्यानंतर आपण हे पाहिलेले आहेत शब्द हॅव आणि काही जे हेल्पिंग वर्ब असतात तर ते हेल्पिंग वर्ब शब्द हेल्पिंग वर्ब म्हणून पण वापरतात आणि मेन वर्ब म्हणून पण वापरतात. लक्षात ठेवायचं हॅव जर हेल्पिंग वर्ब म्हणून वापरला असेल तर हॅवला हॅवच ठेवायचं आणि मेन वर्ब म्हणून वापरला असेल तर त्याला टॅग करताना डू घ्यायचं आहे. तसं हॅजचं पण तसंच करायचं आहे. मग हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे. हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, नीड असेल, डिअर असेल, हे पाचही शब्द जर हेल्पिंग वर्ब म्हणून वापरले असतील तर ते जे शब्द आहेत जसे आहेत तसेच ठेवायचे. आणि हे जर शब्द मेन वर्ब म्हणून वापरले असतील तर त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हॅव असेल तर डू घ्यायचं, हॅज असेल तर डज वापरायचं, हॅड असेल तर डीड वापरायचं, नीड असेल तर डू वापरायचं, डेअर असेल तर डू वापरायचं. हे आपल्याला हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरायचे. जर मेन वर्ब म्हणून आपण यांना जर वापरलं असेल तर आणि हेल्पिंग वर्ब म्हणून जर वापरलं तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, जसं आहे तसंच त्या ठिकाणी ठेवायचं डिअर फ्रेंड्स. तर हे झालं आपलं क्वेश्चन टॅग अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर आपण आणखी हा एक प्रकार घेतला होता. याच प्रकारावरती मला वाटतं 2018च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये 2018चा का 2019 मला वाटतं 18चाच राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न पण आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्ष द्या. प्रश्नार्थक वाक्य जे असतं तर त्याचे दोन प्रकारे आपण उत्तर देतो. एक असते पॉझिटिव्ह रिप्लाय, दुसरा असं निगेटिव्ह रिप्लाय. पॉझिटिव्ह रिप्लाय म्हणलं की त्याच्यामध्ये येस आलं पाहिजे, त्याच्यानंतर स्वल्पविराम देतो. निगेटिव्ह रिप्लाय म्हणलं की नो, त्याच्यानंतर स्वल्पविराम. आणि पॉझिटिव्ह रिप्लायमध्ये काय करायचं आहे, आपण या ठिकाणी लक्ष द्या. प्रश्न आपण समोरच्या व्यक्तीला विचारत असतो आणि उत्तर जे आहे तर उत्तर हे आपण स्वतः आपण उत्तर देत असतो. म्हणून या ठिकाणी उत्तर देताना प्रोनाउन कोणतं वापरायचं आहे, आय हे प्रोनाउन वापरायचं आहे आणि प्रश्न विचारत असताना यू हे प्रोनाउन वापरायचं आहे. मग अशा प्रश्नाचं उत्तर देताना काय करायचं, येस वापरल्याच्यानंतर काय करायचं, आय घ्यायचं आहे आणि जे प्रश्नामध्ये हेल्पिंग वर्ब आहे तर तेच हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी घ्यायचं. येस आय डू आणि नो आय डोंट. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, येस वापरल्याच्या नंतर या ठिकाणी येस आय डोंट असं जर केलं की हे काय होतं डिअर फ्रेंड, चुकीचं होतं आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं, पॉझिटिव्ह म्हणलं, पॉझिटिव्ह रिप्लाय म्हणलं की त्या ठिकाणी येसच्या नंतर पुढं नॉट येणार नाही. इथं लक्ष द्या, डीड वापरले तर मग काय केलं आपण उत्तरामध्ये आपण डीडच घेतलं. इथं हॅव आहे तर मग इथं पण आपण हॅवच घेतलं. आणि जर तिसऱ्या व्यक्तीला जर प्रश्न विचार असेल, डज ही, तिसऱ्या व्यक्तीला जर प्रश्न विचार असेल तर उत्तर देताना आपण येस आय म्हणायचं नाही, कारण आपण तिसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचार असतोय. म्हणून उत्तर देताना काय करायचं, येस ही डज म्हणायचं आहे आणि नो ही डझंट म्हणायचं. येस आय डू म्हणायचं नाही, कारण आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारतो. मग जसं आपण म्हणतो ना, तो दररोज कॉलेजला जातो का, त्याचं उत्तर आपण काय करतो, हो तो दररोज कॉलेजला जातो. नसेल तर नाही, तो दररोज कॉलेजला जात नाही. मग आपण उत्तर देताना आपण काय म्हणतो, तो दररोज कॉलेजला जातो, हो तो. मग तो म्हणतो म्हणून आपण या ठिकाणी ही घ्यायचं आहे. तर यासाठी हे पण लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे पण घेतलं होतं, लक्ष द्या सगळेजण, हे महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या, जर आपल्याला समजा हे सो डीड आय, सोची वाक्यरचना, सोने पण आपण त्या ठिकाणी उत्तर देतो. मग या ठिकाणी लक्ष द्या, जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल आणि होकारार्थी वाक्याचं जर आपल्याला अशा प्रकारे उत्तर जर द्यायचं असेल तर त्याचा आपण रिप्लाय अशाही प्रकारे देतो. सो डीड म्हणजे सो वापरून आणि नायदर वापरून, सो किंवा नायदर किंवा नॉर वापरून आपण त्याचं उत्तर देतोय. लक्षात ठेवायचे, सो वापरल्याच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचं अगोदर हेल्पिंग वर्ब येणार आणि त्याच्यानंतर करता येणार. नायदर वापरल्याच्या नंतर पण अगोदर हेल्पिंग वर्ब येणार आणि त्याच्यानंतर करता येणार. ही वाक्यरचना लक्षात ठेवायची. आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग अगोदर सो आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्ब वापरत असताना टेन्सनुसार हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. इथं सिम्पल पास्ट टेन्स आहे, इथं V2 आहे, म्हणून या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय करायचं, डीड वापरायचं आहे, त्याच्यानंतर आय घ्यायचं आहे. इथं पण तसंच नायदर घेतलं, त्याच्यानंतर डीड घ्यायचं आहे, नंतर आय. पण हे नायदर का घेतलं, ज्यावेळेस नकारार्थी वाक्य असेल त्यावेळी नायदर वापरायचं आहे. हे जर वाक्य होकारार्थी असेल तर आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, सो वापरायचं आहे. तर हे आपला क्वेश्चन टॅग हा टॉपिक मात्र आपला 100% या ठिकाणी झालेला आहे. हे असं सो होकारार्थीमध्ये आणि नायदर नकारार्थीमध्ये. चला ठीक आहे, हे झालं आपलं क्वेश्चन टॅग. आपला नेक्स्ट टॉपिक आपण घेतोय डिग्री हा टॉपिक. कुठला,
डिग्री हा टॉपिक पण आपण लगेच घेऊन टाकू डिअर फ्रेंड्स, म्हणजे आपलं डिग्री. या लाईनमध्ये जर तुम्हाला डिग्री दिसतं, तर बघा डिग्रीजमध्ये आपले 3 टाईप्स आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पी डी म्हणलं की ॲज ॲजचं वाक्य असतं किंवा सो ॲजचं वाक्य असते, आणि सी डी म्हणजेच ER दॅन किंवा मोर दॅनचं वाक्य असते, आणि सुपरलेटिव्ह म्हणजेच द EST किंवा द मोस्ट असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, पी डीचं ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, बेस म्हणजे मूळ रूप असतं ॲडजेक्टिव्हचं फॉर्म, आणि सी डीचं म्हणजेच काय, त्या ठिकाणी ER प्रत्यय आपण त्याला वापरतो. आणि डिअर फ्रेंड्स नेक्स्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्री. तर सुपरलेटिव्ह डिग्री जी आहे तर सुपरलेटिव्हमध्ये आपण EST प्रत्यय किंवा मोस्ट वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला हे आता 2022चा डिपार्टमेंटल एसओचा पेपर, त्याच्यामुळे थोडं स्पेलिंगकडे लक्ष द्यायचं आहे. HOLY जर याच्या शेवटी जर Y असेल तर आपण त्याचं CD करताना काय करतो, Yचं I करतो आणि नंतर ER प्रत्यय लावतो. Yचं I करतो आणि ER प्रत्यय लावतो, हे लक्षात ठेवायचं इथं. त्याच्यानंतर ज्या शब्दामध्ये, ज्या ॲडजेक्टिव्हमध्ये काय होतात, या ठिकाणी 3 किंवा 3 पेक्षा अधिक स्वर येतात त्यांना आपण काय करतो, मोर किंवा मोस्ट वापरतो CD आणि SD करताना. आणि काही ॲडजेक्टिव्ह आहे तर या ॲडजेक्टिव्हचं CD आणि SD वेगळ्या प्रकारे होतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपण या ठिकाणी हा एक नियम घेतोय बघा, ज्या ॲडव्हर्ब, आता ॲडव्हर्बचं पण आपण CD SD करताना ER प्रत्यय वापरतो, पण ज्या ॲडव्हर्बच्या शेवटी LY प्रत्यय असतो तर त्या ॲडव्हर्बचं CD किंवा SD करताना लक्षात कधीही ठेवायचं, त्याला डायरेक्ट Yचं IER करायचं नाही. तर ॲडव्हर्ब जर असेल तर त्याला काय करतात, मोर वापरतात आणि मोस्ट वापरतात. हा शब्द आपल्याला विचारला आहे, स्किलफुली हा शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा घेतला आहे, मोर स्किलफुली आणि मोस्ट स्किलफुली. पण अर्ली हा जो शब्द आहे तर अर्ली हे पण ॲडव्हर्ब आहे, पण याच्यामध्ये काय डिअर फ्रेंड्स, अर्लीचं अपवाद शब्द आहे तर त्याचं अर्लियर आणि अर्लिएस्ट. आता बेसिक लक्षात ठेवायचं, पीडीचं वाक्य जर होकारार्थी असेल तर CD नकारार्थी होणार, PD जर नकारार्थी असेल तर CD होकारार्थी होणार. आणि आपण पीडीचं CD किंवा CDचं PD करताना तुलना केलेल्या घटकांची अदलाबदल करत असतो. काय करतो आपण, अदलाबदल करतो. चला हे झालं बेसिक. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पुढं पाहिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा नियम, जर वाक्याची सुरुवात नो ऑर्डरने झाली असेल तर त्याचं CD करताना दॅन एनी ऑर्डर वापरतो, आणि SD करताना द EST किंवा ऑफ ऑल वापरतो. व्हेरी फ्यूचं वाक्य असेल तर दॅन मेनी ऑर्डर वापरतात किंवा दॅन मोस्ट ऑर्डर वापरतात, आणि या ठिकाणी वन ऑफ द वापरतात. आपण हा नियम प्रत्येक वेळेस सांगितलं बॅचमध्ये आपण घेत असताना. व्हेरी फ्यूचं वाक्य दिलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्या त्याचं CD करायला सांगितलं असेल आणि त्याच्यामध्ये दॅन मेनी ऑर्डरचं पण ऑप्शन दिलं असेल आणि दॅन मोस्ट ऑर्डरचं पण ऑप्शन बरोबर दिलं असेल तर त्यावेळी मात्र काय करायचे, दॅन मोस्ट ऑर्डरच्या ऑप्शनला तुम्ही काय करायचे, बरोबर करायचं आहे. कारण मी त्याचं तुम्हाला सांगितलं आहे, मागील क्वेश्चन पेपरचा जर आपण रेफरन्स घेतला तर जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन पेपरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे आणि त्याचं उत्तर देताना त्यांनी हे दॅन मोस्ट ऑर्डरचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 2018चा मला वाटते 2019चा डिपार्टमेंटल ASOचा जो पेपर झाला, तर 2019च्या का 18च्या डिपार्टमेंटल ASOच्या पेपरमध्ये नो ऑर्डरचं वाक्य दिले आणि त्याचं आपल्याला SD करायला सांगितलं आहे. काय करायला सांगितलं, SD. मग SD करत असताना त्यांनी द ESTचं पण एक ऑप्शन दिले आणि ऑफ ऑलचं पण ऑप्शन दिलेलं आहे. तरीसुद्धा त्याच्यामधलं कोणतं वाक्य बरोबर आहे असं सांगितलं, विचारले, तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, ऑफ ऑलचं ऑप्शन त्या ठिकाणी जायचं बरोबर केलेलं आहे. तर यासाठी लक्ष द्या, जर दोन्हीही ऑप्शन जर दिले तर कोणत्या ऑप्शनला आपण सिलेक्ट करायचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी अगोदर सांगतो डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा. तर हे आपण अशा प्रकारे वाक्य घेतलेले आहेत सगळेच. त्याच्यानंतर आपण आणखी दुसरा एक नियम घेतला होता सम ऑर्डरचा. जर वाक्याचे म्हणजे सम ऑर्डर जर असेल तर काय करतो आपण, त्या ठिकाणी CD करताना दॅन सम ऑर्डर आणि SD करताना नॉट वापरतो आपण.
त्याच्यानंतर बघा आपण पुढं नवीन मी तुम्हाला सांगितलं होतं की जे रेन अँड मार्टिनचं जे पुस्तक आहे, तर या रेन अँड मार्टिनच्या पुस्तकामध्ये आता काय केलं, लक्ष द्या, आपल्याला लक्ष द्या, 2017चा STIचा पेपर, मेन्सचा पेपर आणि 2016च्या PSI मेन्सच्या पेपरमध्ये आपल्याला PDचं वाक्य जे दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय करायला सांगितलं, आपल्याला CD करायला सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये 2 प्रकारे त्यांनी करून दिलेलं आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, जे रेन अँड मार्टिनचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं आहे, द EST म्हणा किंवा ऑफ ऑलचं वाक्य काय केलं, ESDचं वाक्य नकारार्थी दिलं आहे आणि त्या वाक्याचं त्याच्यामध्ये काय करायचं, 3 प्रकारे काय केलं डिअर फ्रेंड्स, PD केलेलं आहे आणि 3ही प्रकारे CD केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस पण त्या पुस्तकामध्ये एखादी नवीन कॉन्सेप्ट आली की आपल्या परीक्षा मला येते म्हणजे येते, याचा मी सेपरेट आणि स्वतंत्र व्हिडिओ पण केलेला आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ह्याचा, पण हा व्हिडिओ बघून घ्या याच्यामध्ये, ठीक आहे. मग हा नियम लक्षात ठेवायचा. आपण हे वरचे दोन्ही नियम घेतले होते, त्याच्यानंतर नवीन एक्स्ट्रा पहिल्या जुन्या ज्या बॅच आहेत आपल्या अगोदरच्या जुन्या बॅच, तर त्या बॅचला आपण फक्त हे 2च नियम त्या ठिकाणी घेतले होते, परंतु याच्यामध्ये हा एक्स्ट्रा नियम, हा तिसरा जो प्रकार आहे, तर तिसरा प्रकार हा त्याच्यामध्ये नवीन अपडेटेड जे पुस्तक आहे, नवीन एडिशन, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. तर हे आपल्याला याच्यामध्ये फक्त तुम्ही सगळेजण ॲड करा. आणि मी तुमच्या जुन्या बॅचला सुद्धा तो व्हिडिओ टाकला होता, तुम्ही कोणी बघितला कोणी बघितला नाही मला माहीत नाही, परंतु ते नवीन ॲड केल्यामुळे मी तुम्हाला सगळ्याच बॅचला त्यावेळेस तो व्हिडिओ टाकलेला होता. नंतर तुम्ही व्हिडिओ बघा आणि थोडं समजून घेऊन काय करा, त्या ठिकाणी कव्हर करा. कारण हे वाक्य मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, रेन अँड मार्टिनच्या पुस्तकामध्ये नवीन आलं की ते आपल्या परीक्षेला पडतं म्हणजे पडतं MPSCला, ठीक आहे. लक्ष द्या. नेक्स्ट, त्याच्यानंतर हे झालं याचं. आता मला वाटतं वन ऑफ दच्या वाक्याचं पण त्यामध्ये दिलेलं आहे. वन ऑफ दचं वाक्य पण SDचं वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याचं पण आपण PD या प्रकारे करतोय आणि CD 2 प्रकारे करतोय. हे पण प्रकार त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे नवीन ह्याच्यामध्ये. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण CD SD करतोय. त्याच्यानंतर हे सगळे शब्द तर आपल्याला माहीतच आहेत, सिनियर असेल ज्युनियर असेल, या सर्व शब्दाच्या नंतर आपण टू वापरतो, दॅन वापरत नाहीत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, या शब्दांपूर्वी मोर पण वापरलं जात नाही आणि मोस्ट पण वापरलं जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, डिफरंट आला की डिफरंट सोबत फ्रॉम असते, डिफरंट दॅन कधीही वापरलं जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एल्डर, एल्डेस्ट, यंगर, यंगेस्ट, हे सगळे शब्द आपण ब्लड रिलेशनसाठी वापरतो. आणि हे ओल्डर, ओल्डेस्ट हे एखादा व्यक्ती वयाने मोठा आहे या अर्थाने वापरतो, ब्लड रिलेशनसाठी आपण वापरत नाहीत. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, एल्डर आणि यंगर या दोनही शब्दाच्या नंतर दॅन हा शब्द वापरला जात नाही. तर दॅन हा शब्द ओल्डर सोबत वापरतात. आपल्याला परीक्षेमध्ये एक वाक्य दिलं आहे, राम आणि लक्ष्मणचं वाक्य दिलं आहे कन्फ्यूज करण्यासाठी. मग राम लक्ष्मण म्हणलं की आपण त्यांना भाऊभाऊच म्हणतोय, पण त्या वाक्यामध्ये दॅन हा शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळे त्या वाक्यामध्ये ओल्डर हा शब्द येतोय, एल्डर येत नाही. इक्वली हा शब्द याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, इक्वली हा शब्द डिअर फ्रेंड्स PD वापरला जात नाही, कारण इक्वलीचाही अर्थ तोच होतोय आणि ॲजचाही अर्थ तोच होतोय, यामुळे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे इनफ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. इनफ हा शब्द आपण साधारणतः PD ॲडजेक्टिव्हच्या नंतर वापरतो. CD आणि SDच्या ॲडजेक्टिव्ह सोबत आपण SD आणि CD ॲडजेक्टिव्ह सोबत इनफ हा शब्द वापरला जात नाही. इनफ हा शब्द PD ॲडजेक्टिव्हच्या नंतर वापरतात. कुठं वापरतात? ॲडजेक्टिव्हच्या नंतर. आणि जर नाऊन असेल तर लक्षात ठेवायचं आहे, इनफ हा शब्द नाऊनच्या अगोदर वापरतात. इथं दिलंय बघा काय, इनफ, आय हॅव इनफ मनी. मग मनी हा शब्द नाऊन आहे म्हणून या ठिकाणी अगोदर आला आहे. आणि या ठिकाणी स्ट्रॉंग हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून या ठिकाणी इनफ हा शब्द स्ट्रॉंगच्या नंतर आला आहे. तुलना ही नेहमी 2 घटकांमध्ये केली जाते. मग तशा प्रकारची जर तुलना एक सिंग्युलर केली असेल तर त्या ठिकाणी काय करतात, दॅट ऑफ वापरतात. आणि जर प्लुरल केली असेल तर त्या ठिकाणी दोज ऑफ वापरतात. तर तुम्हाला डिपार्टमेंटल PSIला पण तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला आहे. आणि 2021 का 22चा जो TETचा पेपर झाला, या TETच्या पेपरमध्ये आपल्या डिअर फ्रेंड्स याच नियमावरती एक वाक्य विचारलेलं आहे. ते पण वाक्य जसेच्या तसं रेन अँड मार्टिनच्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे आणि ते वाक्य अपवाद आहे. त्याच्यामुळे काय करायचं, हा नियम लक्षात ठेवायचा, दॅट ऑफ आणि दोज ऑफ. मग सिंग्युलर जर नाऊनची तुलना केली असेल तर दॅट ऑफ वापरायचं आणि प्लुरल नाऊनची तुलना केली असेल तर दोज ऑफ वापरायचं आहे. मग हे वाक्य आपण तुमच्या परीक्षेमध्ये घेतलेलं आहे जसेच्या तसं. पण या ठिकाणी लक्ष द्या, इथं आणि पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये फरक आहे.
इथं काय केलं, पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलं, इथं द स्टुडंट्स ऑफ पुणे इथं नावून दिलेलं आहे, पण याच्या पुढं काय केलं, दिल्लीच्या पुढं काय केलं, दिल्ली द स्टुडंट्स ऑफ दिल्ली असं केलं आहे का नाही, म्हणून फक्त या ठिकाणी दोज ऑफ वापरणं बरोबर आहे. पण द स्टुडंट्स ऑफ पुणे दिला असेल आणि द स्टुडंट्स ऑफ दिल्ली दिला असेल तर त्या ठिकाणी मग दोज ऑफ वापरण्याची गरज नाही, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. परंतु एकाच व्यक्तीसाठी जर दोन एस डी ॲडजेक्टिव्ह वापरले असतील तर पहिल्या एस डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरतात, आणि त्यातलं एक ॲडजेक्टिव्ह ई एस टीने बनलं असेल आणि एक मोस्टने बनलं असेल तर अगोदर लक्षात ठेवायचं ई एस टीने बनलेलं ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आणि मोस्टने बनलेलं ॲडजेक्टिव्ह नंतर घेतात. ऑफ द टू, बिटवीन द टूच्या रचनेमध्ये सी डी ॲडजेक्टिव्ह वापरतात आणि सी डी ॲडजेक्टिव्ह पूर्वी द हे आर्टिकल वापरलं जातं, हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, हा प्रश्न आपण घेतला आहे. तर व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या गुणांमध्ये ही समांतर वाढ होत असेल तर त्यासाठी काय करायचं, सी डी ॲडजेक्टिव्ह वापरतात आणि अगोदर लक्षात ठेवायचं ह्या फॉर्म्युला द आर्टिकलचा फॉर्म्युला आपल्याला इथं लक्षात ठेवायचं, द प्लस सी डी ॲडजेक्टिव्ह नंतर सब्जेक्ट आणि नंतर वर्ब. पुढं पण तसंच वाक्य, द सी डी ॲडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट आणि नंतर वर्ब. हे वाक्यरचना आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे डिअर फ्रेंड्स, ही वाक्यरचना इथं लक्षात ठेवायची. कारण आपल्याला एका पेपरमध्ये काय केलं डिअर फ्रेंड्स, एक वाक्य दिलं आहे आणि दुसरं वाक्य आपल्याला पूर्ण करायला सांगितलं आहे, त्यासाठी आपल्याला ही वाक्यरचना लक्षात ठेवायची. आणि जे ॲडजेक्टिव्ह सुपेरियर क्वालिटी दाखवतात त्या ॲडजेक्टिव्हला लक्षात ठेवायचं ER-EST प्रत्यय वापरत नाहीत, तसेच त्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी मोर आणि मोस्ट हा प्रत्यय वापरत नाहीत. मग याच्यामध्ये हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, युनिक, आयडियल आणि युनिव्हर्सल. या तीन म्हणजे याच्यामध्ये पण दोन शब्दावरतीच आपल्याला MPSCने प्रश्न विचारलेले आहेत. तर हे अशा प्रकारे आपला डिग्री हा टॉपिकसुद्धा आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स नेक्स्ट टॉपिक आपण घेऊ या ठिकाणी आर्टिकल हा टॉपिक. आर्टिकलमध्ये लक्षात ठेवायचं आहे, आपण एकदम सिंपल तुम्हाला सांगितलं आहे, सिंग्युलर कॉमन नाउनच्या पूर्वी आपण अ किंवा एन आर्टिकल वापरतो आणि त्याच्यामध्ये पण त्याचा उच्चार जो आहे तर त्याचा उच्चार जर ह्या अशा या अक्षराने मूळ अक्षराने जर होत असेल, मराठी स्वर किंवा स्वरादी तुम्ही काय म्हणता येते त्यांनी जर होत असेल तर एन वापरायचं आणि यांनी जर होत असेल तर अ वापरायचं. मग आपण अशा प्रकारे हे शब्द पण बरेच घेतलेले आहेत, हे शब्द लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये लक्ष द्या, हे सगळे शब्द हे वनवाले शब्द महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हा MPSC आता हा युकॅलिप्टस हा शब्द सध्या विचारत आहे परीक्षेमध्ये, आणि हे यू हा शब्द बघा आपण काय करत असतो लक्ष द्या, जर ॲडजेक्टिव्हच्या नंतर सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल, ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आर्टिकल वापरणं कंपल्सरी आहे, गरजेचंच आहे. हे वाक्य परीक्षेमध्ये आयर्न आणि गोल्डचं वाक्य एवढ्या वेळेस विचारलं आहे ना, खूप वेळा विचारलं आहे, हेच वाक्य सेम सेंटेन्स, हा नियम लक्षात ठेवायचा आहे. आणि ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर प्लुरल नाउन असेल तर आर्टिकल कोणतंच वापरायचं नाही. ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर नाउनच नसेल तरी पण कोणतंच आर्टिकल वापरायचं नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे दोन जे आहेत ह्या दोन फ्रेजेस एक्सप्रेशन्स हे लक्षात ठेवायचं आहे. इन अ हरी असते आणि इन अ लो व्हॉइस म्हणतो आपण. मग आता द आर्टिकल हे न्यूजपेपरचे नाव असतील, बँकांचे नाव असतील, डिरेक्शनचं नाव असेल तर त्यापूर्वी द आर्टिकल वापरतो. पॉलिटिकल पार्टीज, होली बुक्स, सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म्स, ऑर्डिनन्स त्यापूर्वी आपण द आर्टिकल वापरतोय. त्याच्यानंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील, प्लुरल सरनेम असेल, त्या प्लुरल सरनेमचं आपण काय करतोय, संपूर्ण कुटुंब दाखवण्यासाठी वापरतो, द आर्टिकल वापरतोय. त्याच्यानंतर जे सर्वोच्च पद असतात त्यापूर्वी द आर्टिकल वापरतो. ट्रेन्स आणि शिपच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतो. माउंटेन रेंजेसच्या नावापूर्वी द आर्टिकल वापरतो. रिव्हर, सीज, ओशन्स, गल्फ, स्ट्रेट्स, कॅनल्स, डेझर्ट्स आणि बे यांच्या नावापूर्वी पण आपण द आर्टिकल वापरतो. त्याच्यानंतर ज्या देशाच्या नावामध्ये हे युनायटेड स्टेट्स किंवा किंगडम किंवा रिपब्लिक हे त्या शब्दाच्या त्या देशाच्या नावापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, सिनेमा हॉल, थिएटर, लायब्ररी, क्लब, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मी तुम्हाला सांगितलं होतं, याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रश्न हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या नावावरती विचारलेला आहे. यांच्या नावापूर्वी पण द आर्टिकल आपण वापरतोय. त्याच्यानंतर द प्लस ॲडजेक्टिव्ह, जर त्या ॲडजेक्टिव्हमधून लोकांचा बोध होत असेल तर आपण द प्लस ॲडजेक्टिव्ह वापरतो. आणि
द च्या नंतर द प्लस ॲडजेक्टिव्हच्या नंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतात. हा पण नियम लक्षात ठेवायचा आहे. तसेच द प्लस ॲडजेक्टिव्ह वापरल्याच्या नंतर त्या ॲडजेक्टिव्हला कधीच एस ई एस आय एस प्रत्यय वापरत नाहीत. मग हे द रिच म्हणजेच रिच पीपल, द पुअर म्हणजेच पुअर पीपल, द ओल्ड म्हणजे ओल्ड पीपल, द ब्लाइंड म्हणजे ब्लाइंड पीपल, द यंग म्हणजे यंग पीपल, द इंज्युअर्ड म्हणजेच इंज्युअर्ड पीपल लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर हे असं करायचं नाही, द पुअर्स असं करायचं नाही, हे चुकीचं होत आहे. द प्लस प्लुरल नॅशनॅलिटी म्हणजे त्यामधून जर त्या देशातील सर्व लोकांचा म्हणजे इनडायरेक्टली लोकांचा बोध होत असेल तर त्यावेळेस आपण प्लुरल नॅशनॅलिटी दाखवणाऱ्या शब्दापूर्वी द आर्टिकल वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जे सिंग्युलर कॉमन नाऊन आहे, सिंग्युलर कॉमन नाऊनचा वाक्यात जर पहिल्यांदा उल्लेख केला असेल तर त्यापूर्वी अ किंवा एन वापरायचं आणि त्याच नाऊनचा पुढे उल्लेख केला असेल तर द आर्टिकल आपण वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण नियम पाहिला, जर सिंग्युलर कॉमन नाऊनमधून विशिष्ट व्यक्तीचा किंवा विशिष्ट वस्तूचा बोध होत असेल, ते पहिल्यांदा जरी वापरलं असेल पण विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तूचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला त्यापूर्वी द आर्टिकल वापरतो. आणि इथं लक्षात ठेवायचे विशिष्ट उल्लेख म्हणजे त्याच्याबद्दल पुढं माहिती सांगितलेली असते. द बुक विच ही गेव मी येस्टरडे, मग कोणतं पुस्तक जे त्यांनी मला काल दिलं ते पुस्तक. आणि सिंग्युलर कॉमन नाऊन मधून जर संपूर्ण स्पीसीज संपूर्ण प्रजातीचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरतोय. जसं की मग द काऊ इज अ युजफुल ॲनिमल म्हणजे गाय हा उपयोगी प्राणी आहे. तर याच्यामध्ये सगळ्याच गायी, मग एकच गाय नाही, त्या सगळ्याच गायी उपयोगी आहेत म्हणजे त्याच्यामधून त्यांच्या संपूर्ण प्रजातीचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी द आर्टिकल वापरायचं आहे. त्याच्यानंतर बाय प्लस डिस्ट्रीब्युशन, मग बाय द डझन असेल, बाय द लिटर असेल, बाय द मीटर असेल तर हे आपल्या इथं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, आर्टिकल कधी वापरायचं नाही, प्रॉपर नाऊनच्या पूर्वी आर्टिकल वापरायचं नाही. त्याच्यानंतर आपण नियम पाहिला, प्रॉपर नाऊनची जर तुलना दुसऱ्या प्रॉपर नाऊनसोबत केली असेल तर द आर्टिकल वापरतात. जर एकाच नावाचे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती असतील तर आपण त्या ठिकाणी काय करतोय, त्यापैकी विशिष्ट व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण प्रॉपर नाऊनच्या पूर्वी द आर्टिकल वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, जर प्रॉपर नाऊनचा उल्लेख कॉमन नाऊनसारखा केला असेल तर त्यापूर्वी आपण त्यापूर्वी आपण जे आहे तर त्या ठिकाणी द आर्टिकल वापरतोय. द नाही, त्यापूर्वी आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, इथं द दिलंय का, इथं आर्टिकल असते, आर्टिकल वापरतोय. मग सिंपल लक्षात काय ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये लक्षात द्या, प्रॉपर नाऊनचा उल्लेख कॉमन नाऊनसारखा म्हणण्यापेक्षा आपण लक्षात ठेवायचं त्यांचे जर क्वालिटीसोबत आपण तुलना करत असो, आपण इनडायरेक्टली एखाद्या व्यक्तीची तुलना ही आपण क्वालिटीसोबत एखाद्या व्यक्तीची आपण तुलना दुसऱ्या व्यक्तीसोबत आपण ज्यावेळेस करतोय म्हणजेच इनडायरेक्टली आपण त्या व्यक्तीच्या क्वालिटीसोबत तुलना करतो त्यावेळेस त्यापूर्वी अ किंवा एन आर्टिकल वापरायचं. जसं की ही इज अ सचिन म्हणजे तो सचिन आहे, मग सचिन आहे म्हणजेच काय, तो सचिन एवढा महान क्रिकेटर आहे अशा अर्थाने. ही इज अ हिटलर म्हणजे तो हिटलर एवढा क्रूर आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, जर प्रॉपर नाऊन, हा नियम खूप महत्त्वाचा आहे बरं का, लक्ष द्या, जे आता सध्या स्क्रीनवरती दिसतोय तो तुम्हाला या नियमावरती म्हणजे आपल्याला पंक्च्युएशन मार्कवरती पण प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात काय ठेवायचं, प्रॉपर नाऊनच्या नंतर स्वल्पविराम देऊन पुढे जर एक सिंग्युलर कॉमन नाऊन असेल आणि त्या कॉमन नाऊनमधून जर त्या व्यक्तीच्या व्यवसायाचा बोध होत असेल तर आपण त्या कॉमन नाऊन पूर्वी द आर्टिकल वापरतो आणि त्याच्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, पंक्च्युएशन मार्कचा नियम, इथं पण स्वल्पविराम असायला पाहिजे आणि याच्यानंतर पण स्वल्पविराम असायला पाहिजे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला आहे मिल्टन, याचा आपल्याला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. प्रॉपर नाऊनच्या पूर्वी जर ॲडजेक्टिव्ह असेल तर त्यापूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन किंवा मटेरियल नाऊनच्या पूर्वी आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाही जर त्यांचा उल्लेख साधारणतः केला असेल तर, पण त्यांचा उल्लेख जर विशिष्ट उल्लेख केला असेल तर द आर्टिकल वापरायचं आहे. त्याच्यामध्ये आपण एक तुम्हाला मी शॉर्टकट नियम सांगितला आहे या सगळ्या अपवाद नियमासाठी. नाऊन ऑफ नाऊन जर असेल तर लक्षात काय ठेवायचं आहे, द आर्टिकल वापरायचं आहे. नाऊन ऑफ नाऊनचा नियम लक्षात ठेवायचा आहे यासाठी. गेमच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही, स्पोर्टच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही, सब्जेक्टचे जे नाव असतात तर त्यांच्या लँग्वेज किंवा सब्जेक्टच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. परंतु
लँग्वेजच्या नावानंतर म्हणजे भाषेच्या नावानंतर जर लँग्वेज हा शब्द असेल तर त्या ठिकाणी द आर्टिकल वापरतात. पुढं आपण युनिव्हर्सिटीच्या नावाची सुरुवात जर प्रॉपर नाऊनने झाली असेल तर त्यापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. मात्र युनिव्हर्सिटीच्या नावाची सुरुवात जर हे असं युनिव्हर्सिटीने झाली असेल, युनिव्हर्सिटी या शब्दाने म्हणजेच काय नाऊन ऑफ नाऊनने झाले असेल तर त्या ठिकाणी द आर्टिकल आपण वापरतो. धर्मग्रंथाच्या नावापूर्वी त्याच्या लेखकाचं नाव असेल तर आपण कोणतंही आर्टिकल आपण वापरत नाहीत. कोणतंही आर्टिकल आपण त्या ठिकाणी वापरत नाहीत. म्हणजे या ठिकाणी बघा तुलसीज द रामायण आहे, चुकीचं आहे. मग तुलसीज रामायणा बरोबर आहे, म्हणजे तुलसीज. पण या ठिकाणी जर असं लिहिलं असेल तर रामायण ऑफ तुलसी तर त्या ठिकाणी बरोबर आहे. डीसीच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. त्याच्यानंतर मिल्स जे जेवणाचे नावं असतात जर आपण त्यांचा जनरली उल्लेख केला असेल तर कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. पण त्याच्यामध्ये पण विशिष्ट उल्लेख केला असेल तर त्या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरतो. त्या हॉटेलमधलं जेवण, माझ्या मित्राने सर्व केलेलं जेवण, तर त्या ठिकाणी आपण काय करतो द आर्टिकल वापरतो. डिरेक्शन प्लस नाऊन म्हणजे दिशाचं नाव असेल आणि त्याच्यानंतर पुढे जर नाऊन दिलं असेल तर कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. पण या ठिकाणी वाक्यरचना जर अशी असेल साऊथ ऑफ इंडिया तर त्या ठिकाणी आपण द आर्टिकल वापरतोय. नाऊन प्लस नंबर नो आर्टिकल. त्याच्यानंतर बघा मॅन, वुमन आणि मॅनकाइंड हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती तुम्हाला डिपार्टमेंटल PSIला पण प्रश्न विचारला आहे आणि याच जे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं होतं तेच वाक्य 2019च्या कंबाईनच्या पेपरमध्ये पण विचारलं आहे आणि आपल्या राज्यसेवेला पण तेच वाक्य दिलेलं आहे. मग मॅन, वुमन आणि मॅनकाइंड या शब्दांचा जर व्यापक अर्थाने उल्लेख केला असेल म्हणजेच काय मॅनमधून सर्व मानव असा आपण जर अर्थ काढत असू, वुमन म्हणजेच काय सर्व स्त्री जात आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं मॅनकाइंड म्हणजेच मानव या अर्थाने जर वापरला असेल तर आपण त्या ठिकाणी कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. यापूर्वी कोणतंही आर्टिकल आपण वापरत नाहीत. तर हे लक्ष द्या, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य परीक्षेसाठी सातत्याने विचारलेलं वाक्य आहे. त्याच्यानंतर स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी या ठिकाणाला जर आपण प्रायमरी पर्पजने भेट दिली असेल तर कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. त्याच्यानंतर बाय प्लस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन असं जर असेल तर कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, बाय कार, बाय बस, बाय ट्रेन, बाय टॅक्सी आणि बाय प्लेन हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 2016चा जो आपला 2016चा PSIचा पेपर झाला PSIचा तर या PSIच्या पेपरमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स. तर याच्यामध्ये नेक्स्ट लक्ष द्या, काइंड ऑफ, टाईप ऑफ हे पण शब्द खूप महत्त्वाचे आहेत ना. काइंड ऑफ, टाईप ऑफ, सॉर्ट ऑफ, पोझिशन ऑफ आणि पोस्ट ऑफ. मला वाटतं 2017चा का 2017चा असेल 17 का 16च्या STIच्या पेपरमध्ये या पोझिशन ऑफच्या याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, काइंड ऑफ, टाईप ऑफ, सॉर्ट ऑफ आणि पोझिशन ऑफ या सगळ्या शब्दाच्या नंतर येणारं जे नाऊन असतंय तर त्या नाऊनपूर्वी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. आता इथं लक्ष द्या, हे जे दोन्हीही वाक्य जे दिसतात स्क्रीनवरती हे दोन्हीही वाक्य परीक्षेमध्ये विचारलेले वाक्य आहेत आणि मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं हे अपवाद वाक्य आहेत. आता या ठिकाणी अपवाद म्हणजेच काय, अपवाद म्हणता येत नाही त्याला, पण बऱ्याच वेळेस आपण लगेच काय करतो नाऊन ऑफ नाऊनचा तुम्हीच नियम सांगितला होता मग लगेच द आर्टिकल वापरायचं आहे. मग इथं आर्टिकल येतं आहे. काय येतं आहे त्याचं रिझन असं आहे, द लॉयन इज अ बीस्ट ऑफ प्रे म्हणजेच सिंह हा एक शिकार करणारा प्राणी आहे. मग फक्त सिंह हा एकटाच शिकार करणारा प्राणी आहे का, जर आपण इथं द आर्टिकल वापरलं तर त्याचा अर्थ तसा होतोय. म्हणून या ठिकाणी आर्टिकल बरोबर आहे. आणि इथं ही इज अ फॅन ऑफ अमिताभ म्हणजेच तो अमिताभचा एक फॅन आहे. मग अमिताभचे असे बरेच फॅन आहेत त्याच्यापैकी तो एक आहे म्हणून या ठिकाणी आर्टिकल वापरले. हे दोन्हीही वाक्य अपवाद वाक्य परीक्षेमध्ये विचारले म्हणून इथे दिलेले आहेत. रस्त्याचे जे नाव असतं तर रस्त्याच्या नावापूर्वी कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. रस्त्याच्या नावासंदर्भात प्रिपोजिशनचा नियम खूप महत्त्वाचा आहे. रस्त्याचं नाव जर दिलं असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट इन प्रिपोजिशन वापरायचं आणि रस्त्याच्या नावापूर्वी जर नंबर दिला असेल नंबर तर त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, ॲट हे प्रिपोजिशन वापरायचं. हे गो टू बेड, गो टू वर्क याच्यापूर्वी आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. आणि जर हे अशा प्रकारे जर CD वापरला असेल तर त्या ठिकाणी आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत.
म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गुणांमध्ये हळूहळू वाढ किंवा हळूहळू जर घट होत असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, कसं इथं ही इज पाहिजे, ही इज बिकमिंग फॅटर अँड फॅटर. तर हे टॉपिक आहे. तर याच्यामध्ये मग मूडमध्ये 3 टाईप्स आहेत, इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड आणि सब्जेक्टिव्ह मूड. हे 3च मूड आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. मग स्टेटमेंट फॅक्ट, इंडिकेटिव्ह मूडमध्ये कशा प्रकारची वाक्यरचना येते, त्याच्यामध्ये विधान केलेलं असतंय, प्रश्नार्थक वाक्य असतात आणि इफ सोबत प्रेझेंट टेन्स असतो. काय असतोय, इफ सोबत प्रेझेंट टेन्स, याला म्हणायचं आहे इंडिकेटिव्ह मूड. इफ सोबत प्रेझेंट टेन्स आलं की त्याला म्हणायचं इंडिकेटिव्ह मूड. मग ह्या अशा प्रकारचे वाक्य इंडिकेटिव्ह मूडचे. इम्पेरेटिव्ह मूड लक्षात ठेवायचे, वर्बने, वाक्याची सुरुवात वर्बने होते. आपल्याला जेवढे पण आत्तापर्यंत MPSCने प्रश्न विचारत याच्यावरती एवढेच फक्त विचारत, कशावरती, क्रियापदाने सुरुवात झालेले एवढेच विचारलेत फक्त. याच्यामध्ये मी तुम्हाला हे एक्स्ट्रा सांगतोय, डोंट प्लस V1 इम्पेरेटिव्ह मूडचंच वाक्य. नेवरने वाक्याची सुरुवात झाली असेल पण त्याच्या पुढे जर V1 असेल तर ते पण इम्पेरेटिव्ह मूडचंच वाक्य. लेटचं वाक्य पण इम्पेरेटिव्ह मूडचंच. हे सगळे वाक्य परीक्षेत विचारलेले वाक्य आहेत, लिहिलेले वाक्य स्क्रीनवरती दिसतात ते. हे पण वाक्य परीक्षेत विचारायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मला वाटतं तुम्हाला डिपार्टमेंटल PSIला तुम्हाला प्रश्न विचारला असा, बी रेग्युलर इन युअर स्टडीज या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो. तर लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, एक्झॉर्टेशन आणि एंट्रिटी हे जे तर एक्झॉर्टेशन जे आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, एक्झॉर्टेशनचा अर्थ होतो उपदेश किंवा सल्ला, उपदेश एक्झॉर्टेशन. आणि एंट्रिटीचा अर्थ होतो कळकळीची विनंती. मग हे आपल्या लक्षात ठेवायचं, हे वाक्य दिलं आहे आणि या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो तर याच्यामधून विनंती केलेली आहे. आणि या वाक्यामध्ये बी रेग्युलर इन युअर स्टडीज, मग याच्यामधून काय होतं आहे, उपदेश केलेला आहे किंवा सल्ला केलेला आहे, सल्ला दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सब्जेक्टिव्ह मूडमध्ये 2 प्रकार पडतात, प्रेझेंट सब्जेक्टिव्ह, पास्ट सब्जेक्टिव्ह मूड. याच्यामध्ये मी याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे, आपल्याला आतापर्यंत कधीच MPSCने प्रश्न प्रेझेंट ह्याच्या टाईपवरती प्रश्न विचारला नाही. डायरेक्ट आपल्या 3च टाईपवरती प्रश्न विचारतात, इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड का सब्जेक्टिव्ह मूड, याच्यावरतीच आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. हे प्रेझेंट आहे का पास्ट आहे असा प्रश्न विचारला नाही, पण माहीत असावं यासाठी सांगितलं. तर याच्यामध्ये बघा, जे आपण मेचे वाक्य आपण वापरत असतो, मे गॉड ब्लेस यू अशा प्रकारचे जे वाक्य असतात तर ते वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मे शिवायचे वाक्य हे काय होतात, त्याच्यामध्ये प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूडमध्ये आपल्याला आत्तापर्यंतचे वाक्य दिले तर ते याच्यामध्ये येतात. आपल्याला राज्यसेवेला एका परीक्षेमध्ये असं वाक्य दिले, गॉड ब्लेस यू असं वाक्य दिलं आणि शेवटी फुल स्टॉप दिला, तरी पण लक्षात काय ठेवायचं आहे, ते वाक्य हे सब्जेक्टिव्ह मूडचंच आहे. पास्ट सब्जेक्टिव्ह मूडमध्ये लक्ष द्या सगळेजण. पास्ट सब्जेक्टिव्ह मूडमध्ये लक्षात ठेवायचं, इफचं वाक्य त्याच्यामध्ये पास्ट टेन्स येतोय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, पास्ट टेन्स म्हणण्यापेक्षा इथे एकच लक्षात ठेवायचं आहे, पास्ट सब्जेक्टिव्ह मूड म्हटलं की त्या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, काय करायचं आहे, आपण जे काल्पनिक बोलण्यासाठी जे आपण इफची वाक्यरचना आहे ना, मग इफ आय वेअर ती जी वाक्यरचना आहे तर ती वाक्यरचना लक्षात ठेवायची. आय विश आय वेअर ती वाक्यरचना लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर हे ॲज इफ असेल, ॲज दो असेल आणि त्याच्यानंतर करता जरी एकवचने असतात तरी पण त्या ठिकाणी वेअर वापरतो, ही वाक्यरचना आपल्या इथे लक्षात ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजेच काय, आता बघा मी हा सांगतोय जो नियम तर तो खूप महत्त्वाचा नियम आहे परीक्षेसाठी, लक्ष द्या सगळेजण. इट इज टाईमचे जे नियम आहे तर इट इज टाईमच्या नंतर इट इज टाईमचं वाक्य प्लस त्याच्यानंतर कर्ता असतो आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप. तर तुम्हाला मी त्यावेळेस पण शिकवताना सांगितलं होतं ना, आत्ताही सांगतोय बघा डिअर फ्रेंड्स, आपल्याला याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा मूड या टॉपिकवरती नाही विचारला, परंतु तुम्हाला वाक्य काय देतात, इट इज टाईमचं वाक्य देतात, इथं कर्ता देतात, इथं फिल इन द ब्लँक देतात आणि या फिल इन द ब्लँकमध्ये नेमकं क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं आहे, V1 वापरायचं का V2 वापरायचं का V3 वापरायचं का VING वापरायचं आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या त्या ठिकाणी विचारला जातो. आणि म्हणून लक्षात काय ठेवायचं आहे, इट इज टाईमच्या नंतर कर्ता असेल तर त्या वाक्यरचनेमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे, पहिलं आणि तिसरं असलं कोणतंही रूप वापरायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वुड रॅदरची वाक्यरचना, हे पण महत्त्वाचं आहे, ह्याच्यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. वुड रॅदरच्या वाक्यरचनेमध्ये लक्षात ठेवायचं आहे, वुड रॅदरच्या नंतर जर सब्जेक्ट असेल तर त्याच्यानंतर आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो, इथं पण तेच लक्षात ठेवायचं. आणि हे सगळे वाक्य काय असतात, पास्ट सब्जेक्टिव्ह मूडचे वाक्य आहेत. आता आपण आपल्या एका टेस्टमध्ये मी तुम्हाला तशा प्रकारचं वाक्य दिलेलं होतं, तर ते वाक्य पण त्या ठिकाणी काय करायचं आपल्या लक्षात ठेवायचं. आता हे लक्ष द्या,
हे हेवन हेल्प अस हे वाक्य 2019चा जो MPSC फॉरेस्टचा पेपर झाला तर या MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. हेवन हेल्प अस. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, आपल्याला सगळ्यांना लक्षात काय ठेवायचं आहे याच्यामध्ये. हेवन हेल्प अस हे वाक्य कोणत्या मूडचं आहे, तर हे वाक्य सबजंक्टिव्ह मूडचंच वाक्य आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, तर ती म्हणजे काय, आपण एका आपल्या टेस्टमध्ये टाकलेलं आहे, दो ही वेअर द प्राईम मिनिस्टर, दो ही वेअर द PM. मग हे असं जरी वाक्य दिलं तर या वाक्याचं लक्षात ठेवायचं मूड काय लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. हा मूड जो आहे तर हा मूड हा सबजंक्टिव्ह मूड समजायचा आहे. काय समजायचा आहे, सबजंक्टिव्ह मूड. ज्या वेळी वाक्यामध्ये काय येत आहे, काल्पनिक त्या ठिकाणी जे आहे तर आपण काय करतोय, इमॅजिनरी कंडिशन सांगतोय, तर त्यावेळेस कधीही लक्षात काय ठेवायचं आहे, त्या वाक्याचा मूड हा सबजंक्टिव्ह मूडच असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. तर हे झालं आपलं मूड हा जो टॉपिक आहे, तर मूड या टॉपिकबद्दल लक्षात ठेवायचं आहे. मूड या टॉपिकबद्दल हे आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे.